हल्द हल्दणकर मॅडम, तुम्ही स्वागत करता का? होय सर. हा, करा. पोद्दार मॅडम आहेत. हो. हो सर. करा. हा. देवारी सरांना नमस्कार करते, त्यांचं स्वागत करते. गीता मॅडम आलेले आहेत. गीता मॅडमचं स्वागत. कुबल मॅडम, इतर सगळी मान्यवर मंडळी, सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे की सरांनी विविध पद्धती, विविध वेपन्स आम्हा विद्यार्थ्यांना दिलेली आहे आणि याचा किती अचूक उपयोग प्रत्यक्ष रणांगणात उतरल्यावर करता येतो, त्याची ट्रायल चालू झालेली आहे. त्यामुळे आज तिसरी कुंडली सोडवण्याचं मदार माधुरी अ, काय ग सर, पोद्दार. पोद्दार. हा, माधुरी पोद्दार मॅडम आज कुंडली सोडून दाखवणार आहेत. अर्थातच या या विद्यार्थिनीची ओळख आपण आपल्या सगळ्यांना आहेच, पण त्यांच्या अभ्यासाची चुणूक त्यांनी काही दिवसांमध्ये, बरं म्हणजे मी बघते त्यांना गेली 2 वर्ष त्या चांगल्या सक्रिय या वर्गामध्ये असतात आणि त्यांचं नॉलेज भूगोलापासून ते खगोलापर्यंत चांगलं झालेलं आहे आणि मुळात त्या शास्त्री पण आहेत असं असं मला वाटतं. त्यामुळे चांगला सखोल अभ्यास आणि सरांचं अचूक मार्गदर्शन याचं एक आपल्याला चांगलं प्रात्यक्षिक त्यांच्या कुंडलीतून बघायला मिळणार आहे. तेव्हा त्यांचं सुद्धा या वर्गामध्ये ॲज अ कुंडली सोडवणाऱ्या मॅडम म्हणून मी त्यांचं स्वागत करते आणि आजचं सेशन त्यांच्याकडे सोपवते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पुन्हा हो. एकदा पोद्दार राहू मॅडमचं देत ना. स्वागत आहे. पोद्दार हा. मॅडमचं स्वागत आहे. पोद्दार मॅडम, तुम्ही तुमच्या हो सर. कार्यक्रमाला सुरुवात करावी. अगदी निर्धास्तपणे, काही भीती न बाळगता तुम्ही तुमच्या व्याख्यानाला आरंभ करावा, अशी मी तुम्हाला सूचना करतो. आणि निश्चितच तुम्ही चांगल्यापैकी करू शकाल असं मला पूर्णपणे शाश्वती आहे. गॉड ब्लेस यू. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. कुंडली लावायच्या आधी मला माझे काही 2 शब्द बोलायचे आहेत आणि मग कुंडली लावा, तर मी तेच शब्द बोलते. सगळ्यात आधी नमस्कार. सर्वात प्रथम मी माझे गुरु दत्तगुरु आणि भगवान श्रीकृष्ण यांना स्मरून नमस्कार करते. आज त्यांच्या कृपेमुळे मी तुमच्या समोर उभी आहे. त्यानंतर आपल्या सर्वांचे आदरणीय गुरु दिलीप देवारे सर यांचे आभार मानते, कारण त्यांनी हा ज्योतिष सराव उपक्रम सुरू केल्यामुळे मलाही आज तुमच्या समोर माझे मत मांडायची संधी मिळत आहे. हास्य काहीही न राखून ठेवता अनेक विषयांचे सखोल ज्ञान अगदी निस्वार्थपणे सरांनी आपल्या सर्वांनाच दिले आहे आणि त्यासाठी सरांचे किती आभार मानावेत तेवढे कमी आहे. म्हणून सरांचे कोटी कोटी धन्यवाद. आजच्या या व्यासपीठावर मला अजून काही सांगायचे आहे की ज्योतिष शास्त्रातील अनेक विद्यार्थी हे आपापली जबाबदारी उत्तमरित्या सांभाळून त्या जबाबदारीचे शिवधनुष्य पेलून या शास्त्राचा अभ्यास करतात. सो त्या सगळ्या विद्यार्थ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. त्याबरोबर आणखी महत्वाचे म्हणजे गीता मॅडमचे कुंडलीचे वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, कुबल मॅडम आणि हळदणकर मॅडम यांचा प्रत्येक क्लासच्या शेवटी संपूर्ण क्लासचा जो सारांश त्या सांगतात, की त्यामुळे काही विद्यार्थ्यांचं काही लिहिण्याचं राहिलं असेल किंवा नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर त्यावेळेस त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर मलाही खूप मदत होते. त्यासाठी या सगळ्याच मॅडमचे खूप खूप धन्यवाद. आता माझ्या कुंडली वाचनकडे वळते. ते सांगताना माझी जर काही चूकभूल झाली असेल तर कृपया मला क्षमा करून मार्गदर्शन करावे. आता जातकाबद्दलची माहिती सांगत आहे. जातक लहानपणापासूनच हुशार, हसतमुख, नृत्याची आवड असणारी आहे. जातक इंजिनियर आहे. तिच्या लग्नानंतर तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली. घरच्यांचा विरोध असतानाही जातकाचे लग्न झाले. बरीच वर्ष लग्नाला झाले तरी मूलबाळ झाले नाही. दोघांमध्ये छोटे मोठे अपडाऊन चालूच असायचे. जातकाचा नवरा हा शॉर्ट टेम्पर आणि विक्षिप्त आहे. कालांतराने नवऱ्यानं फ्रस्ट्रेशन मध्ये नोकरीत गॅपही घेतला. तिने जॉब कंटिन्यू केला होता. पुढे नवऱ्याने परत रिजॉईन केले आणि एक फ्लॅट सुद्धा बुक केला होता.
तेव्हा बाळासाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी तिनेही जॉबमध्ये एक साधारण 4 ते 5 वर्षाचा गॅप घेतला. एकदा मिसकॅरेज पण झाले, पण बाळ झाले नाही. कालांतराने दोघांचे वाद विकोपाला जाऊन दुरावा येऊ लागला. अखेरीस जातकाने घर सोडण्याचा निर्णय घेऊन भावाकडे ती राहू लागली. काही महिन्यांनी भावाचे घर सोडून ती मैत्रिणींच्या मदतीने एक 1 BHK फ्लॅट घेऊन एकटी राहू लागली. जवळचे पैसेही संपत आले होते. त्यात कोरोनाचाही पिरियड चालू होता. अशातच 2-3 वर्षाच्या आत तिचे आई वडील गेले. जातक अगदी एकाकी पडली होती. भावाने इस्टेटमध्ये एक पैसाही दिला नाही. तू दुसरे लग्न कर त्यासाठी एक भाऊ तिला मदत करत होता. जातक पुन्हा जॉब करते आहे, घटस्फोटासाठी प्रयत्न करते आहे. तिचे पुढे दुसरं लग्न होईल का असा प्रश्न आणि घटस्फोट घेणे योग्य आहे का असा तिचा प्रश्न आहे. याच वेळी म्हणजे याच दरम्यान नवऱ्याचेही आई वडील, त्याची आई तर लहानपणीच गेली आणि वडील देखील गेले. तो जॉबलेस आहे आणि व्यसनी पण खूप झाला, डिप्रेशन मध्ये पण गेला. अशा परिस्थितीत तिने पुन्हा त्याच्याकडे जावे का हा त्याचा प्रश्न आहे, का दुसरे लग्न करावे असा तिचा प्रश्न आहे. आता ऑस्ट्रोलॉजिकली कुंडली पाहूया. मॅडम ते डिटेल लावले का? त्याला मॅडम हे लावा, तारीख लावा आणि मग सगळं. बघा, तारीख लावली आहे 9 नोव्हेंबर 1979. संध्याकाळी 4:15 जन्म आहे. जातक स्त्री आहे आणि स्थळ पुणे आहे. बघा, झालं की सांगा, मग मी काढते कुंडली. कुंडली लावते म्हणजे ते काढू. झालं मॅडम. हा, लावते. हे बघा, ही लग्न कुंडली लावली आहे. बरोबर आहे ना पोद्दार मॅडम? मी हो लग्न. मॅडम. हा हा, ठीक आहे. करा सुरुवात तुम्ही. ऑल द बेस्ट. हा, थँक्यू मॅडम. आता ऑस्ट्रोलॉजिकली ही कुंडली पाहूया. लग्नेश गुरु षष्टामध्ये राहू मंगळ सोबत आहे. जेव्हा लग्नेश राहूला चिकटतो तेव्हा जातकाला अनेक प्रश्न उभे राहतात. मी लग्नाला कमी श्रमात पैसे मिळतात असं म्हटलं जातं. सो या जातकाला नोकरी मिळवण्यासाठी फार कधी श्रम करावे लागले नाही. थोड्या अवधीतच तिला जॉब लागला. लग्नामध्ये धूमबिंदू आहे, सो अत्यंत वादग्रस्त आणि वाईट काळ या जातकाने अनुभवला. आता शनी गोचरिणी मिनेतून पण जात आहे, सो अजूनच प्रॉब्लेम या दरम्यान येतील. या जातकाचा मार्केश म्हणजे मंगळ असून तो षष्टात राहूमुळे अजूनच बिघडला आहे. सो त्यामुळे कुटुंबस्थान बिघडले. तसेच सप्तमेश बुध वृश्चिकेत असून शनीची 3री दृष्टी आणि मंगळाची 4थी दृष्टी या सप्तमेश बुधावर आहे. सो बुध इथे आणखीनच बिघडला, म्हणजे वैवाहिक सुखाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण हे त्रासदायक गोष्टी आहेत. तसेच चतुर्थात म्हणजे चतुर्थामध्ये इथे मनाचा कारक चंद्र हा शनीच्या 10व्या दृष्टीत आला आहे. त्यामुळे जातकाच्या आईला तसेच मानसिक दृष्ट्या जातकालाही बराच त्रास झाला आहे. त्याच्यानंतर सप्तमातला शनी हा पापांश या नवमांशामध्ये आहे. तसेच सप्तमात उपकेतू हा अशुभ बिंदू सुद्धा आहे. तसेच मकर आणि कुंभ नवमांशात ग्रह जेव्हा येतात तेव्हा विवाह सुखासाठी हे योग्य नसतेच, आणि त्याप्रमाणेच इथे आपल्याला बघायला भेटतेच की विवाह सौख्याच्या बाबतीत ही कुंडली प्रॉब्लेमॅटिकच आहे. त्यानंतर पंचमेश चंद्र हा चंद्र असून त्याच्या वयात गेला आहे, म्हणजे पंचमाचा व्यय झाला आहे. म्हणजे संततीचा प्रश्न पाहत असताना आपण हा इथे पंचम त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिला. तर संततिकारक गुरु देखील राहू आणि मंगळ सोबत षष्टात आहे. तर या जातकाला संतती झाली नाही. नवमांशात देखील हा गुरु राहू बरोबरच आहे, त्यांची युतीच आहे. षष्टातील गुरु राहू मंगळ हे नोकरीसाठी मात्र उत्तम फळ देतील. जातक आता नोकरीतून चांगली धनप्राप्ती करत आहे. तसेच गुरुची 5वी दृष्टी दशम स्थानावर आणि धनावर आहे, आणि गुरु राहू दोघेही धनांशामध्ये आहे. त्यामुळे जातकाला पैसे आता मात्र व्यवस्थित मिळत आहे. भाग्येश ग्रह हा मंगळ आहे, आणि हा मंगळ भाग्येश ज्या ग्रहाला म्हणजे इथे राहू आणि गुरु यांना चिकटला आहे. त्यामुळे या दोन्हीचीच फळे, चांगली आणि वाईट अशी दोन्ही फळे या जातकाला भाग्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मिळालेली आहे. लग्नेश गुरु हा व्ययात असताना तसंच तिथे मृत्यू हा बिंदू उपछाया बिंदू आहे, तिथेच आहे. त्यामुळे जातक घराबाहेर त्यावेळेस बाहेर पडली, आणि हा अतिशय कठीण पिरियड होता. शनीच्या वयातील मृत्यूबिंदू आणि केतूवरचे भ्रमण हे खूपच त्रासदायक होते.
आता साधारण मी एक ऑब्झर्वेशन केलं की जातकाला शनीचे मकर राशीतील भ्रमण आणि कुंभ राशीतील भ्रमण, म्हणजे साधारण मकर राशी शनी जेव्हा होता तो 23 जानेवारी ते 2020 ते 28 एप्रिल 2022 पर्यंत. तसंच कुंभेतला जो शनी आहे तो 28 एप्रिल 2022 ते 29 मार्च 2025 पर्यंतचा हा पिरियड अतिशय खडतर गेला. जातकाच्या दशाचा विचार करत असताना गुरुची दशा ही जातकाला लहानपणी झाली. ती साधारण 3 मे 86 पर्यंत होती, म्हणजे तो बालपणाचा 6 ते 7 वर्षाचा पिरियड होता. त्यानंतर जातकाला शनीची दशा आली. शनीची दशा ही 3 मे 2005 म्हणजे वयाच्या 26 पर्यंत होती. आणि याच दशेमध्ये जातकाचं शिक्षण झालं. शालेय शिक्षण आणि टेक्निकल एज्युकेशन देखील जातकाने या दरम्यान कंप्लीट केलं. म्हणजे साधारण शनी मध्ये राहू असताना टेक्निकल एज्युकेशन कंप्लीट झालं होतं. आणि त्यानंतर शनीमध्ये गुरुपर्यंत हिचा जॉब चालूच होता आणि पुढेही जॉब कंटिन्यूस केला. जातकाच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी भेटली ती म्हणजे बुधाच्या महादशेतच. आणि जेव्हा बुधामध्ये बुध होता, तर त्याच दरम्यान साधारण जातकाचं लग्न झालं. आता या बुधाच्या ह्याच्यातली डायरेक्टली मी बुधाची शनीची अंतर्दशा पाहिली, तर तो पिरियड मात्र जातकाच्या आयुष्यातला अतिशय खडतर पिरियड होता. 25 ऑगस्ट 2019 ते 3 मे 2022. आणि आत्ता ही गोचरीने लग्नी शनी आलेला आहे. सो आत्ताचा पिरियड म्हणजे पण शनीची तिसरी दृष्टी ही तिच्या पराक्रम स्थानावर भावंडाच्या स्थानावर आहे. 7वी दृष्टी ही शनीवरच आहे आणि तो सप्तमातच आहे. आणि 10वी दृष्टी ही तिच्या दशम स्थानावर आहे. तर अशा रीतीने हे टोटल कुंडलीचं विश्लेषण मी इथं केलेलं आहे. आता प्रत्येकाने आपापले पण मतं मांडावीत. थँक्यू. मॅडम लग्न कधी झालं यांचं, तारीख वगैरे काही माहिती आहे? नाही, जून जुलैच्या दरम्यान लग्न झालं असावं, म्हणजे बुधाच्या दशेतच, एवढं मात्र कन्फर्म. वय साधारण किती होतं त्यावेळेला? साधारण 26 ते 28 ह्याच्यातला पिरियड असावा तो, कारण चतुर्थेश आणि सप्तमेश बुध आहे ना. हम्म. हा. ठीक. मॅडम इथे आता बुध हा मार्केश आहे या पत्रिकेचा, आणि सध्या गोचरीचा शनी हा लग्नामध्ये आहे आणि त्याची सप्तम स्थानावर दृष्टी आहे, जिथे शनी सुद्धा आहे. त्याच्यामुळे हिला हो हा पिरियड खूप खडतर जाईल असं मला वाटतं. हो, बरोबर मॅडम. आणि केतूची महादशा पण चालू आहे. हा, म्हणजे व्ययात हो, केतू आहे. बरं आहे. व्ययात केतू आहे. पण तो शनीच्याच राशीमध्ये आहे. हो मंगळाची पण दृष्टी येते मॅडम लग्नावरती, म्हणजे हो, हिचं मंगळाची टोटल दृष्टी आहे. आयुष्य असं एक झाली की दुसरी महादशा खडतरच आहे. रिलीफ ऍज हो सच कुठूनच हो, नाही मिळत आहे अगदी. तिला, कारण मंगळ मार्केश आहे ना या पत्रिकेचा. हो बरोबर, अगदी. हा, आणि त्या मार्केशाचीच दृष्टी व्ययस्थानावरच्या केतूवर आहे आणि लग्नावर पण आहे. हो आणि लग्नेश गुरु मंगळासोबत आहे, म्हणजे गुरुही रिलीफ देत नाही हिला. त्यात हो, चंद्र मार्केश पुन्हा, बरोबर आहे ना, हा, त्यामुळे. आणि चंद्र केमेद्रुम योगामध्ये गेलेला आहे. हो, ती आता एकदम एकटी पडली मॅडम, म्हणजे हा, भावंडांनी तेच पण आई म्हणजे वडील गेल्यानंतर म्हणजे तिचं घरी येणं सुद्धा बंद केलं. एकच भाऊ थोडा बहुत तिला बाहेरून सपोर्ट करतोय, घरात मात्र घेत नाहीये. म्हणजे केतू आहे ना मॅडम व्ययामध्ये, त्याच्यामुळे तिला हो, सपोर्ट असं हे डिटॅच, करणारच नाही. म्हणजे तिची इच्छा डिटॅच झाली आहे ती. नसताना डिटॅच झालं. हा. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे की मीन लग्न आणि मिथुन राशी हे दोन्हीही ड्युअल राशी आहेत, आणि तशा हा. दोन्ही पण ह्या सेन्सिटिव्ह राशी आहेत. हो, त्याच्यामुळे ती एकटी राहू शकत नाही, त्यामुळे ती काहीतरी ऑप्शन शोधतीये की काय तिला पाहता येईल, म्हणजे पण असं. तिचा जो नवरा आहे त्याच्यापासून घटस्फोट घेणंच केव्हाही श्रेयस्कर राहील असं मला वाटतं. कारण पतिकारक जो आहे रवी तो बिघडलेला आहे ना, आणि दुसरं लग्न केलं तरी हिलाच ऍडजस्टमेंट करून राहावं लागेल त्याच्यासोबत, हो आहे की नाही. हो बरोबर. कारण कुटुंब स्थानाचा मार्केशच आहे मंगळ, तो सपोर्टिव्ह नाहीच आहे हिला. जरी तो रवीच्या राशीमध्ये असला तरी सुद्धा राहू सोबत असल्यामुळे सगळंच गडबडलंय त्या ठिकाणी. हो ना. मॅडम, मॅडम मी बोलू का? आणि एक मंगळाची महत्वाचा मुद्दा दृष्टी. म्हणजे आता या वर्षी
मीनेमध्ये राहू होता, म्हणजे आता ही गेली 1.5 वर्ष. आता तो हं. मीने तो कुंभेत जाईल. म्हणजे शनी बरोबर, जन्मस्थ शनी बरोबर केतूचं भ्रमण चालू होतं सप्तमातून, आणि लग्नावरून राहूचं भ्रमण चालू होतं. त्यामुळे हा पण मुद्दा तिच्या आयुष्यामध्ये गोंधळ निर्माण करणारा, कोणत्याही विचारांना दिशा न देणारा आणि रिलेशन विषयी संभ्रमित करणारा असा हा खूप मोठा मुद्दा आहे असं मला वाटतं. त्यामुळे हो, आता बरोबर आहे मॅडम. राहू झाल्यानंतर थोडस परिस्थिती बदलण्याची पण शक्यता आहे. पण त्याच्यासाठी खविदांश जरा बघावं लागेल, कारण आता राहू आणि केतू हे व्ययशात येतील, व्ययस्थानात येतील. हो. राहूचं भ्रमण केतूवरून होईल. त्यामुळे त्या त्या गोष्टीकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. तर येणारा पिरियड हा तिला कसा जाईल हे लक्षात घ्यावं लागेल. आणि मॅडम, गोचरीचा शनीच्या वेळात राहू आणि केतू येऊन राहिलेत. तेही हो, खराबच आणि आहे तर. दोन्ही खराबच आहे. म्हणजे जिथं हा ओरिजिनल राहू आहे तिथं केतू असणार आहे, आणि हा जिथं केतू आहे तिथं राहू ओरिजिनल येतो. राहू आहे. हा ऍक्सिस खूप खूप खराब खराब जाणार जाणार आहे आहे. तेच. मॅडम मी मॅडम बोलू? मी बोलू? हा, बोला ना मॅडम. कोणी बोलत लग्न आहे? मी बोलते सुरेखा. बोला बोला बोला. मॅडम, यांचा लग्न बिंदू जो आहे तो रेवती 3 मध्ये आहे, कुंभ नवमांशात आहे, हम्म. आणि रवी नेपच्यून भावारंभी आहे. त्यामुळे तो नवऱ्याला कदाचित व्यसनी जो झाला आहे तो या कारणामुळे झाला आहे. आणि हिचा रवी आणि मंगळ मेष नवमांशात खूप चांगला आहे, त्याच्यामुळे ती इंजिनियर झाली आणि शिक्षणात तिला आणि म्हणजे नोकरीत तिला चांगला म्हणजे पैसा वगैरे आला. आणि हिच्या सप्तम स्थान बिघडण्याचं कारण की सप्तमाचा म्हणजे नवऱ्याचा कारक जो असतो तो सूर्य आहे. तो सूर्य म्हणजे षष्ठाचा आणि सप्तमाचा दोघांचा म्हणजे कारक झालेला आहे. आणि गुरु आणि राहू मघा नक्षत्रात आहे, आणि मंगळ आहे मघामध्येच आहे, मघा एक मघा. मध्ये. हा, मघा एक वर आहे. आणि रवीने हिला सपोर्ट केला, आणि रवीनेच हिचा वैवाहिक संबंध खराब केला. आणि हे बुध शुक्र आहे, हे षष्टाचा कारक म्हणजे सप्तमाचा कारक बुध हा अष्टमात वृश्चिक राशीत आहे. त्यामुळे तिचं शुक्र बुध एकाच डिग्रीवर आहे. आणि ते हो हो. अनुराधा 3 मध्ये आहे, तूळ नवमांशात. त्या तूळ नवमांशामुळे अजून तिच्या नवऱ्याला काही वाईट पण संगत किंवा हे असू शकतं. वाईट संगत नाही, पण त्यांना व्यसन आहे. व्यसन, ऍक्च्युली त्यांना व्यसन, पण आई वडील व्यसन. नाहीये. हा कारण हा. की ते नेपच्यून सोबत आहे, लग्न भावारंभी गेला आहे. हर्षल आहे सोबत, लग्न भावारंभी डॉट ह्याच्यात आहे 23 डिग्रीवर नेपच्यून. तर नेपच्यून, यामुळे हा. तिचं वैवाहिक स्थान खराब झालं. आता हो. पुन्हा शनी लग्नावरून भ्रमण करत आहे, त्यामुळे आता अजून त्रास हा आहेच. हो, त्रास आणि पुढेही राहील, आणि आता कारण केतू दशेतून पण आता शनी. केतू पण आता षष्टातून जाणार, म्हणजे पुन्हा तिथे गुरु राहू मंगळ आलाच, म्हणजे शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे असं वाटतं. आणि तिला कदाचित तिचे म्हणजे गर्भनलिका किंवा हे याच्यात पण दोष असू शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज आहे मॅम तिला. येस येस येस. हो. येस, एक्झॅक्टली. त्यामुळे तिला मुलं होण्यात त्रास. हो. आता दुसरा विवाह ही करेल का, तर मला नाही वाटत. कारण की पुन्हा शनी ग्रासेल. शनीची दृष्टी आणि मंगळाची दृष्टी आहे, चतुर्थावर पण आहे, लग्नावर पण आहे, आणि भाग्यावर पण आहे. हो. शनी मंगळ भाग्यावर आहे, शनी मंगळ लग्नावर आहे, आणि शनीची चतुर्थावर आहे. म्हणजे हे तिन्ही पण मुख्य जे स्थान आहेत हे सगळे बिघडले शनी मंगळामुळे. कुटुंब स्थान आणि येस येस. भाग्यस्थान, सप्तम स्थान लग्नस्थान आणि आणि कुटुंब व्ययस्थान पण स्थान. डिस्टर्ब झालेलं आहे, म्हणजे चतुर्थ स्थान. हो. येस. थँक्यू. बोलू मी थँक्यू आता मॅम. मॅडम? हा मॅडम, बोला ना. पहिले एक गोष्ट म्हणजे सप्तमात शनी आहे. तिचं लग्न लवकर न व्हायला पाहिजे होतं. कमीत कमी वयाच्या 28 नंतर तिचं लग्न होणं अपेक्षित होतं.
दुसरी बरोबर. गोष्ट म्हणजे पंचमेश चंद्र शनी दृष्टीत आहे. आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं. गुरु राहू मंगळ किंवा ओरिन सिस्टरचा जो त्रास आहे, अ, गुरु काय वाढ करतो, राहू गाठी निर्माण करतो आणि त्याच्यामध्ये गुरु वाढ करतो आणि तिथे मंगळ असल्यामुळे सुद्धा तिला ते सगळे त्रास होत असावेत. दुसरी गोष्ट म्हणजे सप्तम स्थान हे पापकर्तरीत आहे. त्यामुळे तिला पती सौख्य मिळणार नव्हतंच तसंही. आणि आत्ताच गोचर बघता तिच्या लग्नी शनी आलेला आहे. आता जर तिने लग्न केलं तर आपले सर सांगतात त्याप्रमाणे जर लग्नी शनी असताना लग्न केलं तर लग्नानंतर त्रास होतात. तर तिने आत्ता सध्या तरी लग्नाचा विचार करू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे फक्त पंचमेश नव्हे तर चंद्र हा मनाचा कारक शनी दृष्टीत आहे. त्यामुळे ती एकाकी पडणं हे सुद्धा अगदी साहजिकच आहे. पण तिने तुम्ही म्हणता तसं की तिला नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, पैशा बाबतीत काही प्रॉब्लेम नाही, तर तिने आपल्या स्वतःची प्रायोरिटी नक्की कशामध्ये आहे ह्याच्यावरती जास्ती भर द्यावा. प्रत्येक गोष्ट संसारानेच साध्य होते असं नव्हे. कधी कधी आपण करिअरवरती सुद्धा लक्ष देऊन आपण एक आपलं स्थान निर्माण करू शकतो, हा सुद्धा विचार तिने करावा असं मी सांगेन. हो मॅडम, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अगदी. पण जर तिचं अग्नितत्वाचा त्रिकोण जर आपण चेक केला ना, तर तिथे 1-5-9 मध्ये गुरु आणि मंगळ हे ग्रह तर आहेतच अग्नितत्वातले, पण त्याचबरोबर राहू असल्यामुळे ते डिस्टर्ब झालेत आणि त्याच्यामुळे ना, आणि शिवाय तिची जी ड्युअल ड्युअल साईन आहेत, म्हणजे लग्न सुद्धा ड्युअल आहे आणि हो, जेव्हा राशी मेषभागी आहे. स्वामी सुद्धा ड्युअल असतो, तेव्हा हे हो, लोक कुठल्या डिसिजनवर हे होत नाही, ते खूप कन्फ्यूज असतात. आणि कन्फ्युज ती, असतात. हो, हो, ती एकटेपणाला खूप घाबरते. कारण तशा दोन्ही सौम्य राशी आहे. म्हणजे दुसरी बरोबर. एखादी मंगळाची राशी असती तर ती धडाडीने निर्णय घेऊन ती एकटी राहू तिने शकली असती. प्रयत्न केला असता. नक्की नक्कीच. आणि चांडाळ योग पण महत्वाचा आहे आणि तो अगदी अंशात्मक आहे 13 आणि 11. हो. त्याच्यामुळे सुद्धा तिला संततीविषयी प्रॉब्लेम आलेला असू शकतो, पण तिने ऍटलिस्ट ट्रीटमेंट तरी घेणं गरजेचं होतं असं मला वाटतंय. आता तिने घेतली की नाही तुम्हालाच कदाचित ते माहिती असेल. आणि शुक्रावरती पण दृष्टी आहे, म्हणजे आर्तवाचा प्रॉब्लेम, शनीची दृष्टी आहे तिसरी. तो सुद्धा एक गोष्ट आहे तिथे लक्षात घेण्यासारखी. हो, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे अगदी. आणि त्याच्यामध्ये असं आहे की ट्रीटमेंट तिने घेतली, पण आता हा. ठीक आहे, मी याच्यामध्ये मुलाची कुंडलीचं हे नाही केलेलं आहे, पण एक जस्ट सांगते मी की मुलाच्या कुंडलीचं जो लग्नेश म्हणजे तूळ लग्न आहे आणि मेष राशी आहे मुलाच्या कुंडलीची. तर आता हे तूळ लग्न आणि मीन लग्न जर आपण ह्याचा विचार केला तर हे षडाष्टक मध्ये येतं. आणि जेव्हा लग्नाला षडाष्टक लागतं आणि त्याची राशी मेष राशी आहे, तर मेष आणि मिथुन तरी पण त्यातल्या त्यात म्हणजे ते बॅलन्स विरुद्धच आहे. करतील. हो, तरी विरुद्धच आहे. पण मीन लग्न आणि तूळ लग्न येतं तेव्हा मृत्यू षडाष्टक लागतो आणि तो फक्त लग्नाला नाही तर 1 ते 12 स्थानं या सगळ्याला मृत्यू षडाष्टक लागतो. त्यामुळे जेव्हा ही चान्स घ्यायचा विचार करायची तेव्हा तो नाही म्हणायचा आणि जेव्हा तो म्हणायचा तेव्हा ही नाही म्हणायची. अगदी घराच्या बाबतीत पण तसंच. घर जेव्हा त्याला हवं तेव्हा हिला नको, म्हणजे त्यांचं एकमत एक मत कुठल्याच कधीच झालं बाबतीत नाही. होतच. बरोबर आहे. आणि हो. मेष मिथुनचं आणि थोडंफार तरी जमू शकेल, पण मेष कन्येचं बिलकुलच जमत नाही. कारण ते तर पूर्ण षडाष्टकच येतं, मृत्यू षडाष्टक येतं. ऍटलिस्ट हो थोडंसं म्हणजे मिथुनवाले प्रयत्न तरी करतात मेषवाल्यांना सांभाळून घेण्याचा. कन्येवाले तर बिलकुल प्रयत्न करत बरोबर. नाही. हम्म. हा, आणि तूळ लग्न आहे त्याचं हा, म्हणजे तिच्या हसबंडचं. तर तूळ लग्न आणि मेष म्हणजे पुन्हा हा जो ऍक्सिस आला हा इक्वेटरचा आला. बरोबर. आणि लग्नामध्येच हर्षल राहू आहे त्याच्या, हम्म. त्यामुळे तो अतिशय विक्षिप्त आहे, म्हणजे टीव्ही हम्म. फोडण्या इतपत गोष्टी जाऊ बापरे. शकतात त्याच्या, असा आहे. मंगळ कुठे आणि आहे? त्याचा मंगळ वेळात आहे, म्हणजे सप्तमेश मंगळ बरं. हा त्याचा वेळेतच गेलाय. हम्म. म्हणजे इथं त्याची पत्रिका दूषितच आहे आणि सप्तमात चंद्र बरोबर. केतू आहे बरं. त्याच्यामुळे. मुळात ते लग्न पहिल्यांदा उशिरा झालं असतं तर कदाचित तिला काहीतरी चांगलं मिळू शकलं असतं. लग्न लवकर झालं हा पहिला एक मुद्दा महत्वाचा आहे, तो मला वाटतं जास्ती इफेक्ट करतो इथे सुद्धा. हो हो, अगदी बरोबर आहे. कारण शनीचं वय जे आहे ते 30 ते 36 असंच आपण कन्सिडर हो हो, करतो. 31 नंतर साधारण अशा लोकांची लग्न व्हावीत. हो मॅडम, इथे शनीच्या राशी पण एक लाभात आहे आणि एक व्ययात आहे. हो बरोबर. आणि ते शनी केतू पण शतभिषामध्ये आहे पुन्हा, म्हणजे तो गुरु मंगळाशी दृष्टी आहे तिकडे. त्याच्यामुळे पुन्हा म्हणजे षष्टेश सप्तमेश शनी हा लाभात आणि व्ययात आहे. त्यामुळे हे दोन्ही तिला लाभ झाला आणि त्यासोबत व्यय पण झालं. हो, तिथेच एक्झॅक्टली मॅडम लाभामध्ये कालबिंदू आलेला आहे. त्यामुळे जेव्हा शनी मकरेतून जात होता तर त्या दरम्यानचा पिरियड या जातकाने अगदी म्हणजे मित्रमैत्रिणींकडनं पैसे
पैसे घेऊन घालवलेला आहे. बापरे. अदरवाईज मीन लग्नाला कधी आर्थिक प्रॉब्लेम येत नाही, पण हा पिरियड खरोखरच तिचा खूप टफ होता. हॅलो, एक बोलू का? हॅलो. हा मॅडम बोला. हा, काय माहितीये काय, सप्तम स्थानात सप्तमेश बुध आहे ना, तो कम्प्लिटली स्तंभी आहे आणि तो शनीच्या नक्षत्रात आहे आणि शनीच तिच्या सप्तमात पडलेला आहे. तो प्लुटो बरोबर आहे आणि प्लुटो म्हणजे कसं असतं, थोडं माथे फिरू असतात ना, तसा तो मुलगा तिला मिळालेला आहे. कळलं. परत तो जो बुध आहे तो तिचा सुख स्थानाचा पण मालक आहे, म्हणजे चतुर्थेश पण आहे. त्याच्यामुळे सुख पण डिस्टर्ब आहे, सप्तमेश पण डिस्टर्ब आहे आणि तिला परत लग्नाची इच्छा आहे, कारण तिकडे चंद्र आहे तो पुनर्वसू नक्षत्रातला आहे ना, म्हणजे मुलीला लग्न करायची इच्छा दर्शवते आता ऍक्च्युली, बरोबर आहे मॅडम. असं मला वाटते. हो हो, पुनर्वसू नक्षत्र आणि म्हणजे पुन्हा पुन्हा गोष्टी दाखवणं. इच्छा आहे लग्न करायची. ओके. परत आपण जे बघतो की म्हणजे मुलगा बघताना मुलीच्या कुंडलीमध्ये आपण काय बघतो, गुरु आपला रवी आणि मंगळ बघतो, बरोबर. ते इथे रवी आणि मंगळ दोन्हीही दूषित आहेत. एक तर मघा नक्षत्रात आहे आणि गुरुच्या नक्षत्रात आहे आणि गुरु पण मघा नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे ते जो अपोजिट पार्टीचा जो आहे, म्हणजे व्यक्ती जो मिळणार आहे, त्याचं तसं काही संसारात लक्ष नसणार आहे असं दिसतंय. पण हिला लग्न करायचं असलं तरी सुद्धा दुसरं पण सक्सेसफुल होणार नाहीये, कारण चंद्रकुंडलीचं सप्तमेश परत गुरुच येतो. मग तो गुरु तो खराबच झालेला आहे ना संतती देते ना वाढ देतोय, असं झालेलं आहे. आणि परत तो कुटुंबेश पण आहे मंगळ, तो पण मघा नक्षत्रात राहू आल्यामुळे ते सगळं वाट लागलेली आहे पूर्ण त्याच्या कुंडलीची. बाकी षष्ठ स्थान स्ट्रॉंग असल्यामुळे आणि तिकडे राहू आहे ना, त्याच्यामुळे लढण्याची ताकद आहे आणि मघा नक्षत्र करिअर ओरिएंटेड आहे, त्याच्यामुळे तिचं तो पार्ट तिचा चांगला चाललेला आहे, पैसे कमावणं किंवा नोकरी टिकून धरणं वगैरे. आणि जे मॅडम सांगतात की आता भाग्यस्थान बघितलं ना, तिकडे नेपच्यून आहे ज्येष्ठा नक्षत्रातलं आणि ज्येष्ठा नक्षत्र हव्यासाचं नक्षत्र आहे ना, ते भाग्य खराबच होऊन गेले आणि मांदी पडलेली बरोबर तिकडे त्या ह्याच्यावरती 22 मांदी आहे ज्येष्ठा नक्षत्रातली आणि नेपच्यून 25 अंशाचा आहे, तो पण ज्येष्ठा एकदम ज्युतीत आहेत. आणि वृश्चिक रास ही अनुराधा नक्षत्र, म्हणजे तुम्ही म्हणालात ना तिला जो प्रॉब्लेम आहे तो दर्शवतोय ना अनुराधा नक्षत्रामुळे, कळलं. त्याच्याबरोबर स्तंभी बुध सगळं ते डिस्टर्ब आहे ऍक्च्युली कुंडली त्याच्यामुळे. आणि व्ययस्थानामध्ये केतू, म्हणजे आपण जे बेडरूम स्थान बोलतो ते सगळं डिस्टर्ब आहे. त्यामुळे सुख असं तिला नाहीये, इच्छा भरपूर आहे चंद्र पुनर्वसू नक्षत्रातला असल्यामुळे असं. आणि चंद्र पुन्हा मिथुन नवमांशात आहे आणि तो मिथुन नवमांशात आणि बुध शुक्र हे पुन्हा शनीच्या नक्षत्रात, म्हणजे सप्तमेशाच्या ह्याच्यात अनुराधामुळे. आणि पुन्हा लग्नेश रेवती नक्षत्र, रेवती 3 मध्ये पुन्हा बुध हे पुन्हा रेवती बुधामुळे आणि बुधामुळेच हे सगळं काही होत आहे. आणि मेन म्हणजे मगाशी तुम्ही बोलत होतात ना की शनीच तिला महादशा लागते तेव्हा खराब जाते ना, कळलं की नाही. तो शनी तिला म्हणून तो स्तंभी एक नक्षय पडल्यामुळे आणि शनी एकदम खराब असल्यामुळे तिला ती व्ययश पण आहे तो ती खराब जाते. शनी जेव्हा लागतो ना, नवमांश कुंडलीमध्ये शनी केतू एकत्र आहेत लग्नी, तिला त्रासदायक पडतोय त्याच्यामुळे तो असं तो शनी फलदायक. शनी पण उत्तरा फाल्गुनी मध्ये आहे रवीच्या नक्षत्रात. नाही, वारंवार त्या बोलल्या ना की महादशा लागतात शनीच्या तेव्हा त्या प्रॉब्लेम होतो त्यांना, ते म्हणून सांगते शनी तो तसा पडल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम क्रिएट हो वारंवार त्याचा. ठीक आहे, थँक्यू. आणि शनी रवीच्या नक्षत्रात असल्यामुळे तो इगो पण असेल त्याला. हो हो हो, कारण आहे थोडं, म्हणजे त्याचंही तसंच आहे, कारण तूळ लग्न आहे आणि प्लस मेष पण राशी आहे आणि शिवाय लग्नात त्याच्या हर्षल आणि राहू आहे. सो आहे, बरोबर आहे. टेक्नॉलॉजीसाठी असेल कदाचित त्याच्या. इथे कसं घरात भांडण म्हणजे नवमांशामध्ये रवी मंगळ आहे ना, तू मोठी का मी मोठी, हे भांडण कदाचित असू शकेल घरामध्ये होत. नवमांशातलं चतुर्थ स्थानामध्ये बघितलं तर तिकडे पण सप्तम स्थान खराबच झालेले आहे गुरु राहूनी. हॅलो बोलो, काय बोलता? हा मॅडम बोला बोला. मुस्लिम मूग मिठा दोनों बच्चे के लिए.
Oh, these sons are doctors, no? अरे इथे अजून एक गोष्ट आहे. हा बुध जो आहे मॅडम एक मिनिट. सप्तमेश बुध. राव मॅडम, हा झालं बरं. हॅलो. बोला हा बोला. मॅडम, इथे अजून एक गोष्ट आहे. सप्तमेश बुधाचे जे अंश आहेत, बुध आहे 12 अंशाचा आणि राहुकेतू आहे 11 अंशाचे. बुधाचे आणि राहुकेतूचे अंश सारखे आहेत. हो बरोबर आहे मॅडम. बुध आणि शिवाय विवाहाचा कारक शुक्र तो सुद्धा राहुकेतूच्या अंशाचाच 12 अंशाचा. गुरु जो आहे चंद्रकुंडलीचा सप्तमेश गुरु तो 13 अंशाचा. म्हणजे नियर टू राहुकेतू अंशाच्या जवळच आलेत हे सगळे. आणि लग्न आहे हे गंड नक्षत्रात आहे, रेवती 2. बरोबर. मंगळ शनीचे पण जवळजवळ हे आहेत. आणि मॅम आणखीन एक पॉइंट आहे याच्यामध्ये की निसर्ग कुंडलीप्रमाणे जर बघितलं तर मीन राशी ही व्ययस्थानात येते. राशी इथे लग्नात आली, या जातकाचा परदेशाचा काही संबंध नाहीये, मेडिकल किंवा हॉस्पिटल या कुठल्या गोष्टींशीही काही संबंध नाहीये. मीन लग्न असून ही जातक अध्यात्माच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी आतापर्यंत काहीही म्हणजे जे काय ओळखते तर अध्यात्माचं काहीही गंध नाहीये. कारण पंचमेश हे उपासनाचं स्थान आहे आणि पंचमेश त्याच्या व्ययात गेलाय. त्याच्यानंतर भाग्येश जो आहे तिथेही आपण पाहणार या गोष्टी. तर भाग्येश हा मंगळ असून तो राहू सोमत आहे. त्यामुळे इथे देखील म्हणजे त्या गोष्टींचा काय लवलेश दिसतच नाहीये. आणि शिवाय लग्न जे आहे ते मला तर रेवती 2 मध्ये आहे, तर ते पापांश मध्ये गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे व्ययस्थानातले जे प्रॉब्लेम आहेत म्हणजे आता या 3 गोष्टी तर नाही, तर मग कुठली गोष्ट व्ययस्थानाच्या म्हणजे निसर्ग कुंडलीच्या प्रमाणे जर विचार केला तर मग जातकाचे जे दुःख कष्ट जे त्रास असतात त्याचं हे भेटलंय असं एक म्हणता येईल. मॅडम मी बोलू? हा मॅडम बोला ना. इथे लग्नेश गुरु आहे, तो गुरुच राहुयुक्त आणि मंगळयुक्त झाला. हा तर पहिला आपला पॉइंट झालेलाच आहे. पण लग्नात आहे ना आपण जे बिंदू बघतो ना तर त्याच्यामध्ये धूम बिंदू आलेला आहे. हो मॅडम, धूम बिंदू आला. आणि कुटुंब स्थानामध्ये यमघंटक आणि व्यतिपात बिंदू आलेला आहे. कुटुंबेश मंगळ तो सुद्धा राहुयुक्त झालेला आहे. लग्नेश आणि कुटुंबेश राहुयुक्त झाल्यामुळे तो एक त्यांना म्हणजे कुटुंबाबद्दल पण आणि मंगळ जेव्हा झाला तेव्हा जसं तुम्ही म्हणालात की त्यांना भावंडांकडून पण सपोर्ट मिळत नाहीये. म्हणजे एक भाऊ करतोय सपोर्ट, तो पण असा काय म्हणतात बाहेरून असं वरवरचा सपोर्ट बाहेरून असा सपोर्ट करतायत. आणि 0 अंशाच्या शनीची ती दृष्टी आहे ती लग्नावर आहे, पुन्हा भाग्यावर आहे. बरोबर. आणि सप्तमेश बुधावरती पण ती शनीची दृष्टी आहे. एकतर जसं तृप्ती कुलकर्णी मॅडम म्हणाल तसं लग्न एकतर थोडं उशिरा झालं असतं तर काही प्रॉब्लेम नसता झाला, पण लग्न लवकर झालं. ठीक आहे, लग्न कारण सप्तमात बुधाची रास असल्यामुळे कदाचित लवकर झालं असेल. पण तरी पण आता पुन्हा जरी त्यांनी विचार केला, एकतर सप्तमेश बुध इकडे भाग्यात दिसतोय पण तो वृश्चिक राशीत आहे, हे विसरता कामा नये आपल्याला. अजून वृश्चिक रास म्हणजे काही काही गोष्टी त्यांच्या अनप्रेडिक्टेबल होऊ शकतात, म्हणजे ग्रहांनुसार. हो, अनएक्सपेक्टेड असतात अगदी. अनएक्सपेक्टेड, हो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी प्रॉब्लेमॅटिक झालेल्या आहेत त्यांच्या. आणि त्यांचा जरी आता हा विवाहात प्रॉब्लेम आहे आणि संततीचा तर तुम्ही सगळं एक्सप्लेन केलंच आहे. पुन्हा जरी म्हणजे रिमॅरेजचा जरी विचार केला तरी शेवटी आपली जी मूळ बैठक असते ती काही आपल्याला बदलता येत नाही पत्रिकेची. हो, तर एकूण असं हे आहे. आणि सूर्य जो आहे, जो विवाहाचा कारक, तो आपल्या तूळ राशीत म्हणजे नीच राशीमध्ये गेलेला आहे. पण तरी सूर्य त्यांना सपोर्ट आहे, पण अष्टमात सूर्य गेलाय, तर तो देखील काही एवढा हे नाही, सपोर्टिव्ह नाही झालेला आहे. तो ठीक आहे, भले तो आर्थिक बाबतीत गुरु राहू आणि सूर्य त्यांना सपोर्टिव्ह आहे, करिअरसाठी पण तो सपोर्टिव्ह झाला, पण त्यांच्या स्वतःसाठी वैवाहिक जे मॅरिड लाईफ आहे त्याच्यासाठी काही तो सपोर्टिव्ह झाला नाही आणि संतती या विषयासाठी पण सपोर्टिव्ह झालेला नाहीये. आणि सप्तमेश ते बुध पडलाय तिथेच मांदी पण आलेली. एक नेहमी असं असतं ना की मांदी जिथे तिथे म्हणजे प्रॉब्लेमच होऊ शकतात, जास्ती फेस करावे लागतात, असं सगळं
आहे जो लग्नेशच राहू युक्त झालेला हा एक महत्वाचा पॉइंट आहे. मंगळ आणि शनी दृष्ट लग्न आहे, लग्न धूम बिंदूत आलेलं आहे, लग्नेश गुरु राहू युक्त झाला. मॅडम तुळेचा आता थँक्यू शुक्र मॅडम. लग्न केलंय. तुळेचा शुक्र नवमाशातला. आता हॅलो. गुरुचं गोचर चतुर्थाहून होत आहे, तर म्हणून हो तिला पुन्हा इच्छा झाली असेल की लग्न करूयात. आणि इथे राहू केतूवरून राहू जाणार म्हणजे पुन्हा हव्यास म्हणजे करायचंय मला, हा एक पुन्हा तिच्या डोक्यात विचार आला की मला लग्न करायचंय म्हणून. ह्या दोन गोष्टींमुळे, कारण गुरु हा रवीला बघतो म्हणजे योग असू शकतो तिच्या ह्याच्यात लग्नाचा. हो. हा पण मॅडम तिला म्हणजे सपोर्ट पण आता कोणाचाच नाहीये आणि हो अशा हो म्हणून. परिस्थितीमध्ये पुन्हा आणि दुसरं लग्न करणं पण जिकिरीचं राहील ना ते. हो हो, पण तिच्या मनाला वाटतंय आता की लग्न करायचं. हो मॅडम तुम्ही मॅडम पुनर्वसू नक्षत्रामुळे पण आहे वाटणं, आणि त्यांचा चंद्र मिथुनेचा आहे आणि लग्न पण मिनेचं आहे. ते पोद्दार मॅडमने ते सांगितलं त्याप्रमाणे त्यांना त्याने इच्छा होणार. ठीक आहे, चंद्र पण वर्गोत्तम आहे तिचा. हो वर्गोत्तम आहे, चंद्र वर्गोत्तम आहे. त्यांचं घर झालं की नाही मग शेवटी? हॅलो अं, मॅडम, हा इथे एक मॅडम गोष्ट ऍक्च्युली त्यांचं सुरुवातीला एक जुनच घर होतं, कारण शनीची दृष्टी बघा चतुर्थ स्थानावर आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी कालांतराने एक फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ज्याच्यावर दोघांचं पण नाव होतं. पण जसं त्या मी हिस्ट्रीमध्ये सांगितलं की त्या जातका म्हणजे तिच्या मिस्टरांनी गॅप घेतला आणि गॅप घेतल्यानंतर पुन्हा व्यसनी म्हणजे व्यसन तर होतच त्यांना, आणि त्या व्यसनाच्या आहारी जास्त गेले आणि आर्किटेक्ट असून सुद्धा मग काहीही जॉब करत नाहीये. मग आता फ्लॅटचा ईएमआय कसा भरायचा, तर लिटरली आता अशी परिस्थिती आहे की ईएमआय भरता येत नाही, म्हणून मग तो फ्लॅट आता म्हणजे जे बँकेच्या ह्याच्यामध्ये अधीन करतात तर ती परिस्थिती आहे. म्हणजे पुन्हा जर वेळ आली तर ते जुन्याच घरात जायची वेळ येईल जर ही या जातक म्हणजे तिच्याच नवऱ्याबरोबर जर राहिली तर. ती सध्या तर रेंटल राहते म्हणजे घराचं पण सुख नाही. ते चतुर्दश बरोबर. मॅडम तुम्ही म्हणालात की हिला शनीचं मकरेतलं भ्रमण हे वाईट जात आहे, तर इथे मकरेमध्ये काळबिंदू 0 अंशाचा आहे आणि शनी पण 0 अंशाचा आहे. तो जेव्हा 0 अंशातून जातो तेव्हा तिला प्रॉब्लेम होतच असणार निश्चित. हो मॅडम, हम्म. कालबिंदू तिथेच आणि आलेला आहे आणि शनीची आणि तिसरी दृष्टी धूमवर पण आणि लग्नावर पण आली. आणि धूम बिंदू जो आहे ना तो 6 अंशाचा आहे आणि तो मिनेत आहे ना. लग्न हो 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 मिनेमध्ये. मिने. उत्तर भाद्रपद 1 मध्ये. आणि अजून एक उपग्रहाच्या टेबलमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यानुसार बुध जो आहे सप्तमेश बुध हा सप्तमेश बुध आहे, हा मांदी स्वामी आहे. कारण मांदी जी आहे ती ज्येष्ठा 2 मध्ये आहे आणि ती सप्तमेशाच्याच नक्षत्रात आहे. त्यामुळे ती नाही बाबा, सप्तमाच्या बाबतीत कार्यरत होणारच. त्यामुळे वैवाहिक सुखाबद्दल यांना प्रॉब्लेम आहे. मांदी स्वामी मंगळ झाला मॅडम. तसं नव्हे, मी उपग्रह टेबल बघतेय. ओके ओके, हा ठीक आहे. मांदी स्वामी मंगळ असू दे, आणि मंगळालाही पाहिलं तर तो मंगळ मार्केशच आहे ना शेवटी, आणि तो कुठे आहे, राहू युक्त षष्ठामध्ये आहे. म्हणजे तो म्हणजे तोही काही फारसा त्याला पोषक नाहीच आहे बुधाचं डिस्पोजिटर. म्हणून तर ते घर होत नाही ना. हो हा, सप्तमेशाचा डिस्पॉझिटरी पोषक नाहीच आहे बुधाला, सप्तमेशाला. त्यामुळे तिथं तसंही पाहिलं, मी उपग्रह टेबल प्रमाणे पाहते. उपग्रह टेबल प्रमाणे मांदी जी आहे ती बुधाच्या नक्षत्रात आहे, सप्तमेशाच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे सप्तमाच्या बाबतीमध्ये मांदी कार्यरत होणारच. म्हणून वैवाहिक सुखाचा प्रॉब्लेम हा इथे 100% दिसतोय. हो म्हणजे मॅडम. आता हिचं रिमॅरेज केव्हा होऊ शकतो हे बघूयात ना आपण. नमस्कार मॅडम, मी बोलू? हो बोला ना. हा, जोशी बोलते. मी असं अगस्त्य राणीचा विचार केला तर आपण तत्वचा विचार केला तर मेष लग्न आपण समजा घेतलं तर
पंचमामध्ये म्हणजे गुरु राहू आणि मंगळ म्हणजे इथं पंचम स्थान दूषित झालेलं आहे काय. हा. आणि लग्नेश मंगळही दूषित झालेला आहे इथं. आणि मुख्य जे कुंडलीचा जो मीन लग्न आहे त्याचाही लग्न स्वामी दूषित आहे इथे. आणि सप्तमामध्ये सूर्य येतो मेष लग्नानुसार. हा. आणि सप्तमे शुक्र हा अष्टमात गेलेला आहे बुधाबरोबर. आणि शनीच्या दृष्टीमध्ये आहे आणि मंगळाच्या दृष्टीमध्ये आहे. त्यामुळे इथं संतती स्थान दूषित झालेलं आहे, सप्तम स्थान दूषित झालेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अगस्ती नाडीनुसार मंगळ हा प्रतिकारक मानलेला आहे, तर मंगळ इथं दूषित आहे आणि तो लग्ने सुद्धा येतो. तर दोन्हीकडनं आपण बघितलं लग्नेश दूषित आहे. आणि जी दोन्ही दैवस्थानं आहेत पंचम आणि नवम ही सुद्धा दूषित झालेली आहेत. त्यामुळं जातकाला बरेच दुःखांचा सामना किंवा संकटाचा सामना जे दैव जे म्हणजे त्यांना जे दैव जे साथ दिलं पाहिजे ते तसं कमी प्रमाणात त्यांना दिलेलं आहे असं दिसतं कुंडलीतनं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जो शनी जो मीन राशीमध्ये आलेला आहे अगस्ती नाडीनुसार शुक्र इथं 12 अंशावरती आहे. तर 1 वर्षामध्ये शनी हा तिथं शुक्राला बरं अंशात्मक योग येईल तेव्हा तो म्हणजे मेष लग्नानुसार तिथं त्यांना विवाहामध्ये आणखीन अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जर रिमॅरेज करायचं असेल तर मोठ्या अडचणी यांना निर्माण होऊ शकतात त्यांच्या जीवनामध्ये. आणि आता जो काही राहू जो बदल होणार आहे म्हणजे मीन म्हणजे कुंभ राशीमध्ये जाणार आहे तर चंद्र इथं जो आहे तो 27 अंशावरती आहे. म्हणजे राहूचा इफेक्ट हा चंद्रावरती तत्वानुसार याच्यामध्ये होऊ शकतो. त्यांची मनस्थिती यांची चांगली राहू शकत नाही, त्यांचं मन चंचल असू शकतं किंवा डिसिजन पॉवर त्यांची कमी असू शकते. असं साधारण माझं मत आहे अगस्ती नाडीनुसार. बरोबर आहे सर, त्यांचं डिसिजन मेकिंग खूप पुअर आहे. हुशार जरी असला तरी डिसिजन मेकिंग तेवढं स्ट्रॉंग नाहीये, चंचलता खूप आहे. कोणाची? जातकाची? हो हो, मंगळाची जातकाची. दृष्टी बुधावर आहे ना. मीन लग्न तसं सौम्य असतं ना, ते डिसिजन तेवढं घ्यायला हे नसतं, सबळ नसतं. पण जो त्यांचे पतिदेव आहेत ते हे डिवोर्स द्यायला रेडी आहेत. ऍक्च्युली ही इज नॉट रेडी. कारण नाही. काय होतंय की त्यांना देखील म्हणजे आई वडील नाहीये, शिवाय ते पण एकटे पडलेत आणि ते डिप्रेशन मध्ये जातात आहे. तर एक दोनदा हिने डिप्रेशन मधनं त्यांना बाहेर काढलं, पण मग तिला असं वाटतंय, तिला ती भीती वाटते की हा सारखाच डिप्रेशन मध्ये जातो, मग मी काय हेच करत पाहायचं का, परत परत व्यसनाधीन झालं तर काय करायचं, उरलेलं आयुष्य तिला नीट घालवायचंय असं तिचा विचार आहे. आता इथे मला एक सांगायचं होतं, म्हणजे बघा की मी एक असं ऑब्झर्व केलेलं आहे की जरी मिथुन राशी असली तरी जेव्हा मिथुन राशीच्या ह्याच्यामध्ये मार्जार योनीचा संबंध येतो, पुनर्वसू नक्षत्राचा आणि कर्क मधल्या पण पुनर्वसूचा मार्जार योनीशी संबंध येतो, तेव्हा हा जातक आधी पहिला माझा स्वतःचा विचार करतो, तो इतरांचा विचार नंतर करतो. कारण ही एक टेंडन्सी मी एक काही म्हणजे फक्त याच नाही, एक मी त्याचा एक अभ्यास करत असताना काही कुंडलांमध्ये मला आढळली. म्हणजे अजून त्याचा अभ्यास व्हायला हवा अर्थात, पण एक मला असं एक वाटलं की हा पॉइंट आपण कन्सिडर करायला हवा. त्यामुळे ती तिचा विचार जास्त करते. आता ती त्याचा विचार नाही करत आहे आणि त्याची इच्छा आहे की तीच काय तो आधार आहे. आता दुसरं कोण आहे त्याला, त्याला पण म्हणजे भावंड त्याचेही पाहत नाही त्याला, आता तो कम्प्लिटली एकटा पडलाय. पण ती मात्र आता कमावतीये, पुन्हा उभी राहिलेली आहे, त्यामुळे ती त्याला म्हणजे इग्नोर करते. शक्यता कमी आहे, डिवोर्स नाही होणार. हो, जनरली मागे बघा कालच्याही लेक्चरनी सरांनी सांगितलं होतं की धनु, मिथुन, मीन हे लोक जनरली डिवोर्स न करता होईल तेवढ्या त्या गोष्टी ऍडजस्टमेंट कडे त्यांचा कल असतो. मॅडम. हा बोला बोला ना सर. मॅडम, मला असं वाटतं की चंद्रशनीचा जो केंद्र झालाय ना त्यामुळे सुद्धा कुंडलीवर खूप निगेटिव्ह परिणाम झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे भाग्यस्थान हे मंगळ राहू केंद्र आणि केतूच्या केंद्रयोगात आलेला आहे. त्यामुळं काय झालं की आणि वृश्चिक राशीमध्ये शुक्र आणि बुध आहे, त्यामुळे वैवाहिक सौख्य हे तसं दूषित झाले. आणि त्याचा म्हणजे बुधाचं म्हणजे इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे थोडंसं वैचारिक पातळी किंवा विचार करणे याच्यावर पण त्याचा परिणाम झालेला आहे. आणि नुसतंच लग्न नाही तर शनी आणि केतू सुद्धा पापांशमध्ये आले. आणि जेमिनी ह्याने पण आत्मकारक चंद्र, त्यामुळे मानसिक स्थिती तशी डोलायमानच आहे. म्हणजे डिसिजन मेकिंग पेक्षा काही काही थिंकिंग सुद्धा निगेटिव्हिटीकडे जाऊ शकते, असं पण आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा नवमांशामध्ये सुद्धा चतुर्थामध्ये रवी मंगळ आले आणि शनी केतू
आणि राहू गुरु म्हणजे तिथं पण म्हणजे चतुर्थ स्थान ते सुद्धा सौख्य स्थान तिथं पण डिस्टर्ब आहे. आणि सप्तम स्थान आणि लग्न स्थान पण नवमांशामध्ये चांगलं नाही. आणि चंद्र जरी बरोबर पण असतात तरी तो षष्ठामध्येच आला परत नवमांशामध्ये. त्यामुळं तब्येतीच्या तक्रारी, मानसिकता आणि ज्याला ओव्हरऑल ग्रोथ ग्रोथ पॅटर्न जो आहे तो सगळ्याच बाबतीमध्ये कारण चंद्र मॅडम तुम्ही म्हणालात की यांना मकर आणि कुंभेचं भ्रमण वाईट जात आहे, तर त्यांना नेमका त्रास काय होतो तेव्हा? त्यावेळेस मॅडम म्हणजे त्यांच्या मिस्टरांशी त्यांचं बोलणं पण फार म्हणजे अगदी अबोला झाला होता. अगदी म्हणजे एका घरात राहून म्हणजे नाही का दोन एक असे अनोळखी व्यक्ती कसे राहतात, तर तेव्हापासून ह्या गोष्टी त्यांच्या सुरू झालेल्या होत्या. चौथ्याने बाबतीत आणि कुंडली निगेटिव्ह. हा म्हणजे गुरु ओके, थँक्यू मॅडम. मला एवढं लग्न सांगायचं. हा गुरु थँक्यू आपल्या सर. मिथुनात येतो ना. हो. तर हा गुरु तर जेव्हा वेळात आला होता म्हणजे कुंभेत होता, तर तेव्हा त्याच्या आधीपासूनच्या या घटना चालू होत्या तिच्या म्हणजे की माइंडमध्ये की हो आता हे जर असंच चालू राहिलं तर काय होईल. आणि खूप विचार करून नंतर तिने तो डिसिजन घेतला आणि नंतर ते बाहेर पडली. तर बाहेर पडली तर ती म्हणजे घरापासून कम्प्लिटली बाहेरच पडली. तर पहा आता तिथे कुंभेमध्ये मृत्यूबिंदू आहे आणि मकरेमध्ये कालबिंदू आहे. तर हे दोन्ही त्यावेळी ऍक्टिव्हेट होतात आणि हे ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हा राहू केतू ऍक्सिस तेव्हा ऍक्टिव्हेट होतोय. राहू केतू ऍक्सिस ऍक्टिव्हेट झाला की गुरु राहू मंगळ ह्याची स्थानं ऍक्टिव्हेट होत आहेत. म्हणजे कुटुंबात काहीतरी प्रॉब्लेम तयार होतो मंगळ असल्यामुळे. नंतर हा कारण तो जो बिंदू आहे ना मृत्यूबिंदू तो हो. राहूच्या नक्षत्रात आहे. तो राहूच्या अच्छा. नक्षत्रात आहे. त्यामुळे हा ऍक्सिस ऍक्टिव्हेट होतो तेव्हा हा 6-12चा ऍक्सिस. आता त्या ठिकाणी जेवढे ग्रह आहेत ते त्यांच्या स्थानांना ते ते अफेक्ट करतात. त्यामुळे तर गुरु पहा, गुरु कोण आहे ते गुरु म्हणजे सप्तमाचा चतुर्थेश आहे. म्हणजे वैवाहिक सौख्यामध्ये तिथे वैवाहिक सुखाला धक्का पोहोचतो. मंगळ कुटुंबेश आहे, कुटुंबात कलह होतात असं मला वाटतंय. हो बरोबर आहे मॅडम. तो ऍक्सिस ऍक्ट होतो आणि कालबिंदू लाभात आहे आणि व्ययामध्ये केतू तर आहे शिवाय मृत्यूबिंदू पण आहे. आणि लगेच पुढचा प्रवास मीनेमध्ये झाला की परत तिथे धूमबिंदू पण आलाय आणि तो कमी आहे का म्हणून कुटुंब स्थानात यमघंटक आणि व्यतिपात पण आहे. म्हणजे ही अशी एक मालाच आहे अशा हो अशुभ बिंदूची आणि तो प्रवास तसा चाललाय. बरोबर. मॅडम, ही घरातून निघून गेली याचं कारण कर्क राशीच्या व्ययात चंद्र आहे आणि हा चंद्र आणि केतूचा ऍक्सेस होतो आहे नवपंचम. तर त्यामुळे ती घरात न राहता घरातून निघून गेली म्हणजे कंटाळून नवऱ्याशी भांडणं किंवा काय घरात वादविवाद, त्यामुळे ती कुटुंबेश घरातून निघून गेली. कुटुंबेश मंगळ हा केतूच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे ती कुटुंबापासून डिटॅच झाली ना, असं नाही म्हणू शकत का आपण? आणि चंद्राच्या चतुर्थात शनी आहे बघा मॅडम, हे पण आपल्याला पाहावं लागेल हा, चतुर्थ चंद्र स्थानाचा विचार चंद्र करताना. आणि त्यामुळे शनीचा केंद्र योग आहे. बरोबर. डिस्टर्ब माइंडसेट मध्ये होती आणि चंद्र शनी तिथे चंद्र उपकेतू आहे. पुन्हा चंद्र पुन्हा मला वाटतं गुरुच्याच नक्षत्रात आहे ना, आणि गुरु मघामध्ये आहे. चंद्र मॅडम मी हो एक बोलू का? चंद्र गुरुच्या नक्षत्रात. हो हा हो बोला ना मग मॅडम. गुरु मघामध्ये केतूच्या मॅडम आता नक्षत्रात आहे. जो शनी गोचरींनी चाललेला आहे तो उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातून चाललेला आहे ना. हो उत्तरा भाद्रपदा पहिलं चरण आणि तो त्याच्यातून शनी भ्रमण करत असताना तो समोर हस्त नक्षत्रात समोरचा शनी आहे ना सप्तमातला, तर त्याला वेध घेतोय ना तो. त्याच्यामुळे हा पिरियड जरा त्रासदायकच जाणार आहे. कष्ट म्हणजे खूप पडणार जातकाला आणि म्हणजे अशा कुठल्याही ह्याच्यामध्ये सफलता मिळणार नाहीये असं मला असं वाटतंय. कारण समोर सन्मुख वेध समोरच्या शनीला घेतोय ना तो. हॅलो. हो आणि कसं आहे कुठलीही प्रकारची आध्यात्मिकता पण नाहीये आणि 7:30 चालू आहे. सो नाही हो इथे म्हणजे आधीपासून आध्यात्मिक असं हे नाहीये. तर तो बरोबर आहे प्रॉब्लेम हो ना. आहे म्हणजे. लग्न 23 अंश आणि किती ह्याच्यावर आहे ना. हो 23 अंश 2 म्हणजे कला. कुंभ नवमांश मिळालेला आहे ना तो. लग्न मला तर कुंभ रेवती 2 मकर मध्ये ना. मकर 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 नाही नवमांश आहे. नाही मकर नाही रेवती 3 रेवती मध्ये आहे. दोन. तुम्ही मगाशी म्हणाला कुंभ नवमांश मिळालाय.
हे मकर आहे मॅडम, मकर. मकर हा? नवमांश आलाय. मकर म्हणजे हा तो पापांश पण आहे आणि तो चांगला नाहीये ना. हो म्हणजे दशा मनामध्ये पण काहीतरी असे favorable. वाईट विचार वगैरे येतात, दुसऱ्याबद्दल मनात काहीतरी अशी वाईट भावना येते, असं सुद्धा आहे. त्याच्यामुळे आणि माहिती दशा नाही पण हो. फेवरेबल माझं नाहीये. मत सांग. मला फक्त असं वाटलं की वेध घेतोय तो शनी समोरच्या शनीला, म्हणून सध्या तरी खूप त्रासदायक जात आहे सगळं. आता आणि इथे ओव्हरऑल नवमांशात जर पण तुम्ही सांगा. मॅडम आणि सप्तमामध्ये शनी आहे, तो संधीवर आहे, चंद्र संधीवर आहे, दोन्ही संधीवर आहे. आणि नवमांशात आहे ना मकर लग्न आलंय, तिथे शनी केतू आहेत लग्नी, आणि हा. सप्तमात गुरु राहू आहे. हा एक हे प्रतियोग बरोबर नाहीये. त्यातला शनी केतू योग चांगला नाही. हम्म. आणि बरोबर दशा पण फेवरेबल नाहीयेत पुढच्या सगळ्या. मॅडम, केतूच्या दशेत विवाहाच्या बाबतीत कितीही विचार केला तरी तिच्या हाती काही लागणार नाहीये. ही त्रासदायकच असणार पण आहे आता तिच्यासाठी. सध्या राहूची अंतर्दशा चालू आहे, त्याच्यानंतर गुरुची आहे, शनीची आहे आणि बुधाची आहे. गुरु आणि बुध तर बिघडलेलेच आहेत. हो शनी बुधाच्या राशीत आहे, तोही बिघडलेलाच आहे. म्हणजे पुढच्या 2029 पर्यंतच्या दशाही फेवरेबल नाही आहेत ना यांना. बरोबर. फक्त एक विचार मंगळाची करता येईल दृष्टी की शुक्रावर असणं हे सुद्धा चांगलं नाहीये. शुक्र वृश्चिकेतला नाही, सुद्धा चांगला नाहीये. आणि दुसरी चांगला गोष्ट नाही. म्हणजे सप्तमातला शनी सुद्धा दुरावा दाखवतोच. प्लुटो पण आहे ना सोबत. हो. म्हणजे मुलाच्या पत्रिकेमध्ये जो सप्तमेश आहे तो व्ययात गेलाय आणि हिच्या पत्रिकेत व्यय शनी सप्तमात आलाय. या दोन्ही गोष्टी ही त्यांच्या म्हणजे त्यांच्या मॅरिड लाईफ म्हणजे साठी ह्या चांगल्या नाहीच. दोघांनाही वैवाहिक सुख नाहीये याचा अर्थ. एक्झॅक्टली. आणि अशी दोन लोक एकत्र आलेली आहेत. सप्तमेश आणि व्यास खऱ्याचं चांगला नाही, गोचर पण आता बरोबर आणि नाहीच वेळ आहे, पण फेवरेबल सप्तमात नाही. येणं चांगलं नाही. नवऱ्याचे डिटेल्स देता का मॅडम? हो. एकच मिनिट. नेमकं बर्थडे नाहीये, पण लग्न कुंडली मांडलेली आहे ती मी सांगते. कुठल्या लग्नाची आहे? तूळ लग्न आहे मॅडम त्यांचं. लग्नामध्ये तुळेत हर्षल राहू आहेत. आणि सप्तमात चंद्रकेतू मेषेचे. अष्टमात वृषभेचा गुरु आहे. कुठे? अष्टमात. हा. आणि दशम स्थानामध्ये शनी आहे कर्केचा. आणि लाभामध्ये सिंहेचा शुक्र, बुध आणि रवी. आणि वेळात कन्येचा मंगळ. बघा, सिंहेचा शुक्र आला इथे. तो हो, आणि आर्किटेक्ट तो पण मॅडम, योग होतो ना मॅडम. लाभातलं परत शुक्र. एकदा सांगा सिंहेचं. लाभातलं सिंहेचा शुक्र, बुध आणि रवी. इथे बघा मंगळ पण ते गेला, लग्नेश रवी, शुक्र. सिंह राशीत म्हणजे हे स्वतः यांना, आणि सिंह राशीत म्हणजे स्वतः खूप इगोइस्ट असतील मिस्टर यांचे. प्लस लग्नी हर्षल राहू आहे. हर्षल म्हणजे अचानक अनप्रेडिक्टेबल वागतात ते लोक. तर पटकन हायपर तरी होतात किंवा अचानक घटना घडवतात. नवमांश का? नवमांश आहे का? हो, नवमांश आहे. मकर लग्न आहे. सरांनी शिकवल्याप्रमाणे ह्यांच्या पत्रिकेत बिलमुख, तो बिलमुख म्हणून जो हे आहे ना, बिल बिल मुकाबिल मुकाबिल योग. लागलाय. बिल मुकाबिल. हा, तो योग झालाय. हा, तो तर आहेच. हा.
सांगा. मकर लग्नी हर्षल मंगळ आहे लग्नात. नवमूळ धनामध्ये सांगता ना मॅडम? हो हो, नवमांश सांगते. ओके. आत्ताच धनामध्ये पॉइंट लावायचंय का पोद्दार मॅडम? का अ, त्याचं सांगताय तुम्ही काय करताय? नाही नाही, मी ऍक्च्युली तिच्या नवऱ्याची अच्छा अच्छा. कुंडली आणि ओके. नवमांश सांगते. हा हा ठीक नेमकं बर्थ डेट माझ्याकडे नाही, पण मी आहे. हो हो नवमांश ते लिहिलेलं होतं चालेल चालेल ते सांगते. चालेल. हो, ओके कॅरी ऑन. हा सांगा. हो. हर्षल मकर लग्न नवमांशाचं. हा, हर्षल आणि मंगळ मकरेमध्ये लग्नी आहेत आणि धनस्थानामध्ये कुंभेचे गुरु राहू आहेत. इथे पण गुरु राहू बरोबर आहे. आणि चतुर्थात मेषेचा रवी आहे. अष्टमात सिंहेचा केतू आहे. कन्येचा शुक्र भाग्यात आहे. आणि तुळेचा चंद्र दशमात आहे. ऑगस्ट 75चा वगैरे जन्म असेल मॅडम. हो हो, 74 किंवा ऑगस्ट 75चा. 75. हा, हो हो. ऑगस्ट 75चा असेल. कारण आणि सीमेचा रवी आहे आणि शनी कर्केत आहे ना. हो, आणि ते वृश्चिकेचा 75. बुध शनी लाभामध्ये आहे. मॅडम भाग्यामध्ये कन्या राशीमध्ये शुक्र आहे, त्याच्या पुढे काय सांगितलं? दशम स्थानात तुळेचा चंद्र आहे. दशमात. वृश्चिक राशीत लाभात काय म्हटलं मॅडम? बुध आणि शनी आहे. मॅडम, यांचं लग्न किती अंशावर आहे? अं, लग्न नेमकं काय झालंय, मी ना एक त्यांची केस स्टडी घेत असताना हे डिटेल घेतले होते. त्याचे डिटेल नाही आहेत माझ्याकडे ते. नाही, मी मग नेमकं नक्षत्र माहितीये का? जन्म नक्षत्र म्हणजे नाही, नक्षत्र नाही माहिती आहे. स्वाती आहे का? नाही, बघावं लागेल. ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. लग्नाला नवमांश कुठला मिळालाय त्याच्यावरनं मकर समजेल ना. मकर मकर. मकर आहे का? म्हणजे स्वाती नक्षत्र आहे ना तुळेमध्ये, बरोबर आहे. दुसरं चरण आहे स्वाती नक्षत्राचं. मॅडम आपल्याला हा विचार करता येईल का, आता जे झालंय तिच्या आयुष्यात ते झालंय, त्यात ती बदल करू शकत नाही आणि होणारही नाही, पण हिला जर चांगलं शांततेने जीवन जगायचंय तर ही एखादं मूल दत्तक घेऊन एक सिंगल पॅरेंटिंग जगू शकेल का? म्हणजे तिला आधारही होईल आणि एखाद्याचं अनाथ मुलाचं आयुष्यही सुधरेल. मॅम, तेवढी ती स्ट्रॉंग नाहीये. नाही का? नाही वाटत ते. दत्तक योग कुठे? नाही, कारण चंद्र तिचा एकाकी आहे ना, त्याच्यामुळे ती जरा घाबरट असणार आहे. केमद्रुम योग झाल्यामुळे ती थोडं मनाने अशी कमकुवत असेल. हा, मुलाची चंद्राच्या आजूबाजूला डिटेल चंद्राला भेटले. आधार द्यायला कोणीच नाहीये ना, म्हणून ती घाबरट असणार आहे थोडी. हो एकटी मॅडम, म्हणजे असं. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि पतीच्या पत्रिकेमध्ये सुद्धा सप्तम स्थान पूर्ण बिघडले, मंगळ शनी दृष्टीत आहे. शिवाय सप्तमेशावरती सुद्धा शनीची दृष्टी आहे. सप्तमेश वयात गेला, तुम्ही ते सांगितलेलंच आहे. आणि चंद्र केतू शिवाय राहूची दृष्टी चंद्रावरती, म्हणजे व्यसन लागणं हे सुद्धा दिसून येतंय त्याच्या पत्रिकेमध्ये. आणि कदाचित त्याची संगत सुद्धा चांगली नसावी. हो, म्हणजे तो एकटाच जास्त राहतो, कारण लहानपणीच आई गेल्यामुळे आईशी बरं. अटॅचमेंट खूप होतं. आणि ऍक्च्युली त्याला पार्टनर अशी हवी होती की तो खरं तर बायकोमध्ये आई शोधत होता. आणि ही स्वतःच एकदम अशी चाइल्डिश असल्यासारखी असेल तर मग ही कशी मिथुन आई राशी बनणार त्याची ना. मिथुन राशीमुळं बरोबर आहे ते. हा, ते बालपण मिथुन त्यांचं रास आहे ना सरकत नाही तिची. कधी. मिथुन हा, रास असल्यामुळे ती ते करू शकलीच नाही. एक्झॅक्टली. मग त्याच्या नाही, पण म्हणजे सप्तम तिचं स्थान त्याचं पूर्णपणे बिघडलेलंच आहे. त्यालाही हो वैवाहिक सौख्य नाहीच आहे. मंगळाची दृष्टी, शनीची दृष्टी 10वी, आणि सर पण सांगतात की शनीच्या 10वी दृष्टीमध्ये चंद्र कधी असू नये. आणि शिवाय केतूवरती पण केतूच्या मुखातही पाहतोय तो. त्या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे त्याला सुख, मानसिक सौख्यही नाहीये आणि वैवाहिक सौख्य दोन्ही नाहीये त्याच्या पत्रिकेमध्ये. हो, बरोबर आहे. मॅडम तिला हे सांगा ना, बिल मुकाबिल योग आहे ना, त्याचा उपाय करायला सांगा. त्याचा काय उपाय करायचा मॅडम? त्याचं असतं की एका
मातीच्या तांब्याच्या तांब्याच्या सरांनी आपल्याला सांगितलं ना मॅडम तांब्यामध्ये मूग ह्याच्यामध्ये उपाय भरायचे, मूग भरून हे करायचे आणि त्याला तांब्याचं झाकण लावून बंद करून समुद्राच्या कोपऱ्यावर सोडायचं. एकदम पाण्याच्या शांत. प्रवाहित पाणी हा, प्रवाहित प्रवाही पाण्यात पाण्याचं सोडायचं. ते त्यांनी करायचं कारण त्याच्या पत्रिकेत येते. आता हिचा नवरा आहे ना सध्या, तर ही करू शकते ना. हा नाही केलं तर हिलाच करायला लागेल ना. आणि त्याचे रिझल्ट पण छान आहेत बरं का पोद्दार मॅडम. अच्छा, चालेल ना, होय. सांगेल मी. पण ते प्रभावीच आहेत ना लाल किताबचे. हो, सरांनी पण असाच एक उपाय सांगितला होता ना. सरांनी सांगितलेलं आहे मग सरांनी त्यामुळेच तर सांगितलेलं आम्हाला या माणसाची कधी केली नोकरी, कधी केली साधारण? नाही, त्याच्याबद्दलचे एवढे काही डिटेल असे नाही आहेत म्हणजे माझ्याकडे. मला फक्त एक बीज क्षेत्राचा विचार करत असताना मी रेफर केलं होतं म्हणून, म्हणजे संततीसाठी मॅडम म्हणून. मला असं वाटतं की हे तूर राशी आहे ना, चित्रा 4 मध्ये दारिद्र्यांशात येतो, त्याच्यावर काहीतरी लग्नबिंदू किंवा कुठला तरी एक ग्रह असेल, त्यामुळे त्यांनी हे सगळं हे केला. मिळाले मॅडम ते डिटेल. लग्न स्वाती 2 मध्ये. अच्छा. 10 अंशावर आहे, 10 अंश 11 कलावर. अच्छा. हे आहे ना, मकर आहे ना, स्वातीच आहे. हो. 10 अंश किती? 10 अंश 11 कला. म्हणजे बघा ना, मुलाच्या पण नवमांशामध्ये वृश्चिक नवमांशी बुध शनी आले, त्यानंतर मकर नवमांशी म्हणजे हर्षल नाही धरते, पण इथे मकर नवमांशी तो मंगळ आहे, आणि कुंभ नवमांशी परत गुरु राहू आहे, आणि मेषेचा रवी मात्र चतुर्थात आहे. म्हणजे हे 8, 10, 11 आणि मेष हे नवमांश ऍक्च्युली चेक करायला हवेत ना. रवीची पोझिशन सुधारली. हो, रवीची पोझिशन सुधारली. जॉबला चांगला होता म्हणजे तो. तेच आर्किटेक्ट म्हणून आणि प्राध्यापक म्हणून चांगलं काम करत होता खरं तर. कारण आपली तो स्वाती संततीच्या नक्षत्राचं बाबतीमध्ये दुसरं चरण पतीमध्ये म्हणजे काही दोष धनांश आहे ना, म्हणजे भरपूर धनप्राप्तीचे योग असतात, सगळं सुसंस्कृत, सगळं पैसा पण भरपूर असतो. असं आहे ना ते लग्नाचं, धनांश आहे मॅडम लग्नाला. सिंह शुक्र बुध रवियुक्त, लग्नेश शुक्र बुधयुक्त आणि रवियुक्त आहे सिंह राशीत, म्हणून आर्किटेक्ट झाले. आर्किटेक्ट कडे वळाले असतील कदाचित. सिंहेचा शुक्र रवी बरोबरच, त्यामुळे कला आणि हो. टेक्निकल या गोष्टींचा संबंध आलेला आहे. सिंह रास आणि आहे लग्नेशच रवी बरोबर शुक्राचं आला. लग्न आहे ना, त्याच्यामुळे येणारच ते. हो, पण सिंहेचा शुक्र वैवाहिक सौख्यासाठी चांगला नसतो, तो खूपच कोरडा असतो तिथे. आणि हो. नवमांशात पण कन्येत गेला ना तो, कन्येचा पण शुक्र चांगला नाही ना. हो, कन्येचा शुक्र विवाह लेट करत असतो. विवाहासाठी. हा. आता ह्याची आई लवकर वारली आहे, ते चंद्र बघा, चंद्र केतू चतुर्थेश शनी, ते सगळं त्याच्यामुळे आई लवकर वारली असणार. हो, म्हणजे अगदी लहानपणीच आई गेली, बरोबर. त्याचं नक्षत्र आपल्याला माहिती नाही, पण त्याच्यामुळे ते झालंय, आई लवकर वारली ते. चंद्र भरणीमध्ये, भरणी 3 मध्ये. चंद्र केतुयुक्त पण आहे ना, आणि आई नंतर पत्नी, म्हणून ते विवाह आणि सप्तम स्थानात ते चंद्र केतुयुक्त, त्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम ह्याच्या पत्रिकेत दिसतात. त्याच्या कुंडलीमध्ये संतती व्हायला खरा प्रॉब्लेम वाटत नाही मुलीच्या वाटत. मी आता तेच म्हणत होते की पतीची पत्रिका अशी दिसत नाही की संततीसाठी प्रॉब्लेम आहे, हिच्याच मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे संतती झाली नाही. कदाचित संतती झाली असती तरी आमच्या त्यामध्ये दुरावा सुद्धा एवढा आला नसता. आणि त्याचा चंद्र बिघडलाय, ते मगाशी विषय झाला, तो सप्तम स्थान बिघडलेला आहे, त्याच्यात चंद्रकेतू आहे, त्यामुळे ऑटोमॅटिक ते पण बिघडले. हा, मी तिचे डिटेल्स सांगत असताना मॅम सांगितलं होतं ना, तिचं एक मिसकॅरेज झालं, पण ते पण अगदी उशिरा झालं, म्हणजे साधारण ते 35-33. झालं त्यालाही कारण मंगळ आहे सिंहेतला. बरोबर. डिव्होर्स होईल असं वाटत नाही ना पण याच्या कुंडलीवर. नाही, त्या दोघांनी मिळून ऍडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. असंही नाहीतरी दुसऱ्या रूम मध्ये राहत होते, आता ती कुठेतरी रेंटल राहते, तो पण परत जुन्या घरात जाणार. दोघांच्याही आई वडील गेले, दोघांच्याही भावंडांनी त्यांना अगदी म्हणजे दूर लोटलेलं आहे. ऍडजस्टमेंट केले तर ते दोघं निदान राहू तरी शकतील. अजून तिने काहीतरी नवीन कुठेतरी जाऊन शोधणं आणि पुन्हा ती नवीन ऍडजस्टमेंट करणं होणारच नाही. शनीची लग्नावर दृष्टी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की डिवोर्स नाही होणार म्हणून.
राहतील दोघ म्हणजे यांना काहीतरी काउन्सिलिंग आता नाही पतीच्या देऊ शकत. पत्रिकेमध्ये षष्ठात शनी आलाय विजया मॅडम. काय आणि तो मंगळाच्या पतीच्या पत्रिकेमध्ये षष्ठात आता गोचरीचा शनी आहे, मंगळ दृष्ट आहे तो. त्यामुळे आता कोर्ट केस जरी केली तरी होऊ शकते, म्हणजे डिवोर्स त्यांचा डिवोर्स होऊ शकतो का? होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सप्तम स्थान मंगळ आणि शनी दोन्हीही बघत असल्यामुळे डिवोर्सचे चान्सेस ह्या पत्रिकेमध्ये आहेत, पतीच्या पत्रिकेमध्ये आहेत. पण आपण काय बघतो, डिवोर्स का करतो आपण? दुसरं लग्न करण्यासाठी ना. पण मॅडम हो कसं ना, असतं हिचं जेव्हा दुसरं लग्न होईल असं नाही, कारण हिचा सप्तमेश ह्याच्यात आहे ना, म्हणजे द्विस्वभावी राशीत नाहीये, त्याच्यामुळे दुसरं लग्न होईल की नाही होणार असं वाटतंय मला. बाहेर एखादी रिलेशनशिप आहे दोघांपैकी कोणाची, असं दिसतंय का? नाही त्याची तर त्याच्या बाबतीत तर काही कल्पना नाही, पण ती मात्र म्हणजे तिला प्रपोजल वगैरे असे जुने असे काही हे येत तिच्या बाबतीमध्ये होऊ जायचे. शकतं, भाग्यामध्ये बुध पण शुक्र कसे मुलबाळ पण आहे. नाही. बरोबर आहे, पण तिच्या बाबतीमध्ये अट्रॅक्शन होऊ शकतं निर्माण. भाग्यामधले बुध शुक्र तिला ते अट्रॅक्शन निर्माण करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं लग्न होण्यासाठी पहिलंच शुक्र खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं, तर दुसरं लग्न होतं. हा, तिथं शुक्र वीक आहे, वृश्चिक आहे तर शुक्र आहे. बरोबर. फिमेलसाठी वृश्चिक आहे तर शुक्र नाही नाहीये. बरोबर आहे ना, त्याच्या समोरच्या राशीमध्ये तो निर्बली झालाय ना. नाही, तिथे बेडरूम स्थान पण खराबच आहे ना. वृषभेच्या समोरच्या राशीत म्हणजे शुक्र गेला म्हणजे निर्बली झालाय तो. मॅडम हिची नमोश कुंडली सांगा ना. भेटला होता. लावली. प्रॉपर काउन्सिलिंगचा उपयोग होईल असं वाटतंय का? नाही, त्याचं काय, त्याचा हर्षलच एवढा लग्नी दोन्हीकडे आहे ना, नवमांशात पण आणि ह्याच्यात पण, लग्न कुंडलीत पण थोडा तो विक्षिप्त तर आहेच तो मुलगा थोडा. हो, तिथे खूप अनप्रिडिक्टेबल आहे त्याचं, म्हणजे त्यामुळेच ती घाबरते. स्ट्रॉंग झालाय हर्षल, बघा ना, वर्गोत्तम ह्याच्यात पण तो नवमांशात पण आहे लग्नी आणि लग्न कुंडलीत पण आहे, आणि तो राहू बरोबर आणि मंगळा बरोबर, त्यामुळे तो प्लस चंद्रमेषेचा एकदम हे करतो, म्हणजे आपण म्हणतो ना आकांत तांडव करतो एका झटक्यात, असं झालंय ते. हो, म्हणजे अगदी बॅटनी टीव्ही फोडणं वगैरे इतकं क्रिटिकल नेचर आहे, खूप इम्पल्सिव्ह नेचर आहे. डॉमिनेटिंग नेचर. हर्षदाला ना जाम राग येतो, असं आहे. आणि रवी आहे ना, सिंह रागावर कंट्रोल नाही ठेवू शकत आहे, म्हणजे त्यामुळे ही घाबरते खूप. पुरुष वेड्यासारखे करतातच. मॅडम झाले बरं का घेऊन. नवमांशामध्ये शनी केतू लग्नात आहे ना. होय. हो. कोणाच्या कोणाच्या तिच्या हा हा हिच्या पत्रिकेमध्ये. नवऱ्याच्या पत्रिकेपेक्षा हिची पत्रिका थोडी डॅमेज झाली खूप, म्हणजे शनी केतू वगैरे त्यामुळे हिला सुख मिळेल का नाही शंका आहे. हिच्या दशमात बुध शुक्र आहे, म्हणजे जॉब मध्ये हिला कोणाशी मैत्री असू शकते ना. हो, असणारच. नाही, पहिलं लग्न तिचं त्याच्यातूनच झालं होतं, म्हणजे पहिलं लग्न हे जॉब मधल्या ओळखीतूनच झालेलं आहे, आर्किटेक्ट असं. मीन लग्नाची लोक असतात ना, ती भोळी असतात, भोळी भोळी आहे ही एकदम. मॅडम ही इंजिनियर आहे, कशामध्ये आहे ब्रांच हिची? सिव्हिल मध्येच आहे मॅडम, पण ती काम इंटिरियर मध्ये करते. इंटिरियर जे कॉस्टिंग मध्ये जे हे आहे ना त्याच्यात करते. कारण शुक्राचा संबंध पण आला ना. आणि तो हे आहे ना, मंगळ आहे तो, गुरु बरोबर राहू बरोबर पण आहे.
आणि अनुराधा नक्षत्र, चित्रा नक्षत्र हे शुक्र क्रिएटिव्हिटीसाठी अनुराधा नक्षत्रात आहे ना, त्यामुळे थोडी कला कला आहे, इंटेरियर करते म्हणजे. हो. आणि इंटिरियर मध्ये कसं कम्पेअर टू इतर ह्याच्यापेक्षा पैसे त्यातल्या त्यात चांगले मिळतात. सो तिला त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी काही प्रॉब्लेम नाहीये. ही ही मुलगी लग्न करू शकते, कारण की हिचा बुध शुक्र हे अभयांशामध्ये आहे आणि ही तिच्यापेक्षा वयाने मोठ्या बऱ्याच म्हणजे 10-1 वर्षांनी मोठ्या अशा व्यक्तीसोबत तिचा विवाह होऊ शकतो. इच्छा तर आहे ना, चंद्र पुनर्वसू नक्षत्रातला आहे ना, पण सप्तमेश परत तो चंद्र कुंडलीत सुद्धा मघा नक्षत्रात आहे ना, कसं काय बघूया. मघा नक्षत्र म्हणजे परत तेच केतूच. हो, पण ती म्हणते ना आता पुन्हा गुरु चंद्रावरून जात आहे ना, आणि पण तो त्यांनी रवीला दिला पाहिजे बघतोय. ना, दिवस तर झाला तर पाहिजे. तो देणार का? पहिला नवरा दिला तर पाहिजे ना दिवस. वृश्चिकेचा आहे, नॉट नेसेसरी. करेक्ट. पण ज्या मॅडम सुखाकरता ती लग्न करते ते जर सुख तिला मिळणारच नाहीये 10 वर्षाच्या नंतर, तर काय उपयोग ना, कारण तिथं केतू बसलाय. हा, बरोबर आहे मॅडम. जिथे केतू असतो तिथं त्या सुखासाठी लोक कितीही धडपड केली तरी ते सुख ऍक्च्युली त्यांना या जन्मात ते मिळणारच नसतं. आणि आता इथे आपण उल्लेख नाही केला, पण अष्टक वर्गाप्रमाणे व्ययस्थानामध्ये 19च मार्क्स आहेत आणि शिवाय मृत्यूबिंदू आहे. सो ते सुख तिला मिळणारच नाहीये. मॅडम बोलतात ते केतू म्हणजे ती नवऱ्याच्या कर्कटी शक्ती. कुंडलीमध्ये सप्तमामध्ये चंद्रकेतू आहे ना, नवऱ्याच्याही कुंडलीमध्ये केतूचा संबंध आलाच आहे ना, 2-7-11 2-7-12. मॅडम मी एक सांगू? हॅलो, बोला. मॅडम सांगू मी एक? हा, बोला ना. हा, तर याच्यात मूळ कुंडलीमध्ये पण वृश्चिकेत बुध शुक्र आहेत आणि इथे पण तूळ राशीमध्ये बुध शुक्र आहेत. पण इथे नवमांशात सुद्धा मंगळाची दृष्टी आहे. म्हणजे दुसरं लग्न करून तरी ते सक्सेस होईल का, हा प्रश्न पुन्हा आहे. नाही का? ती जी तूळ रास आहे नवमांशात आलेली, ती मूळ कुंडलीची अष्टमेश आहे. अष्टमातली रास तिथे आलेली आहे. अष्टमा म्हणजे मूळ कुंडलीच्या अष्टमाच्या राशीमध्ये हे बुध शुक्र आलेले आहेत नवमांशामध्ये. मुळातच तिची कुंडली म्हणजे विवाह सुखासाठी नाहीच आहे ऍक्च्युली ती. एक्झॅक्टली. नवरा व्यसनातून बाहेर पडू शकेल का? मी साथ द्यायला हवी ना मॅडम, तर हीच नाही देणार. नाही ते कर्केची जर त्याला पत्नी असती तर मे बी भरपूर चान्सेस होते ना. त्याला कोणी जर सल्ला दिला ना की व्यसनातून बाहेर पडतो, कोणाचा ऐकणारच नाहीये. पहिला प्रश्न हा आहे. तो त्यामुळे खूप वेळा डिप्रेशन मध्ये गेलाय मॅडम, त्यामुळे ते पण जरा डिफिकल्ट आहे. त्याला खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर पाहिजे त्याला त्यातनं बाहेर काढण्यासाठी, आणि ती तेवढी स्ट्रॉंग नाहीये. आणि लग्नबिंदू राहूचा आहे ना, स्वाती नक्षत्र. आणि हा राहू कुठल्या बिंदूवर माहित नाही ना. लग्नी जो राहू आहे, कळलं ना, तो कदाचित त्या लग्नबिंदूवर पडला असेल तर. लग्नबिंदू सांगितलं ना 10 डिग्रीवर. राहू पडलाय राहूचे काय? एक मिनिट. राहू 13 डिग्रीवर आहे. 13 डिग्री 35 कला, म्हणजे उग्रांश मध्ये बघा राहू. जवळच आहे लग्नबिंदूच्या. मग जवळच आहे ना. ते राहू म्हणजे थोडं व्यसनाधीनता. कसं आहे, आधी माणूस दारूला सोडत नाही, नंतर दारू माणसाला सोडत नाही, नंतर दोघंही एकमेकाला सोडत नाहीत. नाही, पण काम नाही ना त्याला. त्या फ्रस्ट्रेशन मध्ये पण बोलू शकतो आपण. एक्झॅक्टली. ऍक्च्युली खूप हुशार आहे, पण त्या फ्रस्ट्रेशनमुळे तो पूर्णपणे म्हणजे त्याची इच्छा आहे की त्याला कुणीतरी, तो स्वतः बाहेर येऊ शकत नाही, त्याला मदत हवी आहे आणि त्याला कोणाचीच मदत मिळत नाही. मॅडम, हा नैराश्यातून बाहेर येणं कठीण आहे, कारण शनीची दृष्टी आहे चंद्रकेतू. हो, बरोबर आहे. तुम्ही म्हणता ते आणि बरोबर मेन आहे. म्हणजे काय, हर्षल राहू मेन युती आहे त्याची लग्नस्थानात, स्फोटक. आणि नवमाशात पण हर्षल आणि मंगळ युती आहे.
हो त्यामुळे त्यांनी किती ठरवलं तरी तो तेवढ्या पुरता शांत होईल. पण याच्या राग आला तर पर्सनॅलिटी तो ऐकणार नाही कोणाला. तेच मी ऐक सांगते की याच्या पर्सनॅलिटीशी हर्षलचा संबंध आहेच, त्यामुळे हा कुणाही कितीही सांगितलं तरी हा ऐकणार नाही, आपलंच चालू आहे. त्याने जर शिवाची उपासना चालू केली तर त्याच्यामध्ये हळूहळू फरक पडेल. हो पण ऍक्च्युली खूप कट्टर उपासक होता मॅडम हा, पण जसं जसं तो डिप्रेशन मध्ये गेला तसं तसं त्यांनी सगळ्या उपासना सगळ्या गोष्टी कम्प्लिटली बंद केल्या. हा उत्तम उपासक होता आणि खूप कट्टरतेने ते फॉलो करत होता. पण आता मात्र कित्येक वर्ष उपासनेचं ना ती करते ना तो करतो, स्वाती दोघही करत नाहीत. आहे ना त्याचं लग्नाचं. स्वाती राहूचं खरंच चांगलं नक्षत्र असतं, पण आता तुम्ही काय त्यांना द्या ना उपाय मॅडम शिवाचं करायला. आणि तो जो बिलमुख जो हे झालाय तर दोघांच्या हातनं त्यांना ते पाण्यामध्ये प्रवाह करायला सांगा ना. म्हणजे दोघांचंही मत परिवर्तन होऊन दोघं राहतील. कारण यांच्या दोघांच्याही पत्रिकेत जर घटस्फोट नाहीच आहे तर मग एकमेकांबरोबर राहणंच त्यांना योग्य वाटतं. हो, मीही हेच सांगितलंय त्यांना की जर दोघांना एकत्र राहता आलं तर खूपच वेल अँड गुड आहे. म्हणजे म्हणजे दुसऱ्या लग्नाबद्दल तर मी म्हणजे हेच नाहीये की माझं मतच नाहीये की दुसऱ्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये तिने पडावं, कारण सक्सेसच नाहीये. त्यापेक्षा दुसरं कुठे जाण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी काही गोष्टी ऍडजस्टमेंट आणि आपल्या काही गोष्टी एनर्जी वाढून त्या गोष्टी करता येऊ शकतात. मी एक अशी केस पाहिली मॅडम, हा सेमच केस होती. गुरु आणि राहू व्ययात आणि गुरु लग्नेश आणि गुरु आणि राहू व्ययात म्हणजे सप्तमाच्या व्ययात षष्ठात. तर अगदी सेमच केस, दोघांचा डिवोर्स होत नाहीये, दोघं एकत्रही राहत नाहीयेत. तर तिचा विचार असा चालू आहे की ती लिव्ह इन मध्ये पण राहायचं का, तर तो एक अजून पर्याय असू शकतो. म्हणजे निवडू शकते मुलगी असं. कारण गुरु राहू एकत्र आहेत ना, त्यामुळे थोडस ट्रेडिशन्सच्या विरोधात जाऊन पण तशी पण एक शक्यता दाखवते. पण ते सुखच नाहीये ना मॅडम तिला. आपण तिचं व्ययस्थान बघितलंय नाही, कारण बऱ्याच. बुध शुक्रा बरोबर आहे ना. नाही आहे बुध म्हणजे तिचं शुक्राबरोबर हे आहे, पण ते म्हणजे तो पण एक आपल्याला ऑप्शन मिळत असू शकतो. नाहीये. तो एक ऑप्शन पण हे नाही होऊ नाही शकत. नाही, म्हणजे तो एक ऑप्शन ती हो ट्राय हो करू शकेल असं करेल, म्हणते मी. केलं असेल करेल, पण पण ती ज्या गोष्टीसाठी ते करणार आहे तर तेच तिच्या ह्याच्यात नाहीये ना हो, आपल्याला. ते पण हा, विचार करू शकेल हो ती, करू जसं आता शकेल, पण तिथे ह्या पण केसमध्ये सक्सेस ती नाही करते आहे. पण ते काही झालेलं नाहीये, हेही झालेलं नाहीये आणि तेही होत. झालेलं नाहीये, असं सगळं झालं. हे विधी लिखित काय सांगते की तिच्या ह्याच्यात हे हो ना. सौख्य नाहीच आहे. नाही. तुम्ही मगाशी मॅडम बीजक क्षेत्र पोद्दार शब्द मॅडम. वापरला. हा मॅडम बोला. हा, तुम्हाला एक म्हणजे तुम्ही सांगितलंच असेल, पण तुम्हीच का नाही सांगत त्यांना की तुम्ही म्हणजे म्हणजे असं आपणच एक म्हणजे काउन्सिलिंग असं नाही, पण त्यांना सांगायचं की तुम्ही म्हणजे त्यांना समजून घ्या किंवा हे करा, म्हणजे तुम्ही म्हणजे यांच्याशीच हे करून घ्या, अशी आपणच समजवत्यासारखं सांगितलं तर ऐका ना बरं दामले आहे. मॅडम, आपण हा. पंचपक्षीप्रमाणे बघितलं ना तर पोद्दार मॅडम तुम्ही पण बघा की गिधाड म्हणजे तिचं लग्न पण ह्याच्यात येते ना. बघा ना. हो 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 मॅडम, मी बघितलं ते. मग ते कसं कुबल मॅडम तुमचा इको येतोय. हा मला पण ऐकायलाच नाही काय बोलतात. त्या दामले मॅडम सगळ्यांनी आपापले माईक बंद करा म्हणजे त्यांचा आवाज येईल. बंद केला होता, पण ह्या दामले मॅडमचं माईक उघडला ना की ते ऐकू येते. हा परत एकदा बोला, काय बोललात तुम्ही? मला म्हणताय की दामले मॅडमला. तुम्हाला म्हणते कुबल मॅडम, तुम्ही सांगा अच्छा, काय बोललात. मला मला म्हणताय का? मी म्हंटल ते लग्न लग्न जे आहे ना तिचं, ते पण ते आपण पंचपक्षी प्रमाणे बघितलं तर त्या गिधाड ह्याच्यात येतं. तुम्ही केलाय ना सरांचा क्लास? हो हो केलाय हो. हो मॅडम, मगाशी गिधाडमध्ये. बीजक क्षेत्राबद्दल बोलत होतं कोणीतरी. काय बोलले? नवऱ्याच्या कुंडलीमध्ये बीजक क्षेत्र काढण्यासाठी डिटेल्स घेतले असं माधुरी म्हणाल्या. त्याचं पुढे काय आलं आहे? गणित काही केलं आहे का? नाही, गणित असं नाही, म्हणजे गुरु राहू हे कॉम्बिनेशन दोघांच्या या ह्याच्याने असं पाहिलं होतं ते. म्हणजे गुरुचा संबंध कसा लागला आहे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिला होता.
मॅडम मी बोलू? फॉर्म्युला आहे खरं बीज क्षेत्राचा, पण माझ्याही लक्षात नाही तो. गुरु सरोज राहू तुझ्या आणि लक्षात आहे रवीच्या का? राशीत आहेत ना, रवीच्या राशीत आहेत गुरु राहू. नाही, माझ्या पण नाही लक्षात आहे. पण इथे यांची कुंडली सांगते ना, निसर्ग कुंडलीच्या पंचमात मंगळ राहू आहे, गुरुच राहू युक्त आहे प्लस मंगळ, आणि माधुरी हो त्या ते सगळं झालं, ती हे चर्चा झालीच, पण बीज झालेलं क्षेत्राचं आहे. काढायला शिकवलं होतं ते हो, लक्षात नाही आहे. नाही नाही. नाही. म्हणजे मला वाटतं मुलीच्या पत्रिकेमध्ये मंगळ, चंद्र आणि गुरु हे गुरु, आपल्याला हा, चेक करायला आणि लागतात. हो, आणि कारण चंद्र मंगळ हे त्याच्या पीरियड्सचे कारक पत्रिकेत राहतात. पण गुरु आणि हे हो, आणि आता इथे पुन्हा गुरु आणि मंगळ हे पुन्हा राहूच्या क्लचमध्ये तिथेच आहेत, त्यांच्या युतीतच आहेत, आणि प्लस चंद्र हा शनीच्या दृष्टीत आहेत, म्हणजे तिथं तो डिस्टर्बन्स आहेत. आणि मुलाच्या पत्रिकेत इथे आपल्याला रवी पाहावा लागतो, गुरु बरोबर शुक्र पण पाहावा लागतो. मग आता मुलाच्या पत्रिकेत तर आपण बघतोच आहे की इथे रवी जो आहे तो शुक्र बुध युक्त आहे, आणि शुक्र म्हणजे पुन्हा त्याच कॉम्बिनेशन मध्ये येतो. आणि इथे जो गुरु आहे तो वृषभेचा, म्हणजे जे मगाशी म्हटलं तसं मुलीच्याकडे त्याचे प्रॉब्लेम जास्त जाणवतात असे. मगाशी मला वाटतं वनिता पाटील मॅडम का कोणीतरी म्हटलं ना, मुलीकडे ते प्रॉब्लेम जास्त जाणवतात. कशाबद्दल बोललात तुम्ही? म्हणजे मुलाला होऊ शकतं संतती, पण मुलीकडे प्रॉब्लेम असू शकतात. हा, ओके. हा मी चंद्र. पण म्हणाले होते हा मुद्दा. तेच ना, तुम्ही पण म्हटला होता त्याबद्दल. कारण तो पत्रिकेत ठळक दिसतोय ना मॅडम, काल निर्णय आपलं कालपुरुषाची जी पंचम मध्ये सिंह राशी, सिंह राशीतच जीव धरणारा गुरु राहू युक्त आहे, आणि प्लस तिथे मंगळ आहे, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की एक मिसकॅरेज पण झालंय. प्रॉब्लेम तेच आहे सगळे मघात आहे ते. गुरु राहू मंगळ सगळे मघात आहे. पंचमाचं पंचमेश पण मघात आहे, गुरु पण मघात आहे, आणि हा विषय हा गुरुच्या नक्षत्रात आहे. हो, आणि नवमांशमध्ये पण तिथं गुरु राहूच. पंचमेश चंद्र त्याच्या वेळात आहे. हा, त्याच्या वेळात आहे, बरोबर. तो तिथेच म्हणजे उत्तर देतो ऍक्च्युली. बोलू का? बोला ना मॅडम. मघात आहे. रवी, शुक्र आणि गुरु पुरुषाच्या कुंडलीत याचं अंशकला आणि राशीचं प्लस केलं की बीज तयार होतं, आणि स्त्रीच्या कुंडलीत मंगळ, चंद्र आणि गुरु याच्या राशी अंशकला केलं की क्षेत्र तयार होतं. बरोबर. थँक्यू मॅडम, विसरलेलं होतं ते, तुम्ही आठवण केली त्याबद्दल थँक्यू. हो ना. पुढे ते सम नवमांशात, समराशी सम नवमांशात आलं तर पुरुष बीज तयार होतं, आणि विषम राशी विषम ह्याच्यात असं पण पुढे आहे ना मॅडम? स्त्रीसाठी कुठला समचा का विषमाचा विचार करायचा ना? स्त्रीसाठी सम पाहिजे. राशीत आणि विषम नवमांशात असेल आणि शुभग्रह युक्त असेल तर बीज बलवान होतं. सम चालत नाही ना, सम विषम चालेल असं ना? समराशीत सम नवमांशात असेल तर गर्भधारणा शक्ती उत्तम असते. सम पाहिजे. सम विषम असेल तर ट्रीटमेंट वगैरे घेऊन होऊ शकतो. स्त्रीचा सम पाहिजे, पुरुषांचा विषम विषम. तिला पीसीओडीचाच प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे मग ते हेच नाही होत ना, पुढे जातच नाही ना, म्हणून तर मिसकॅरेज झालं, आणि त्यानंतर मग ते नाहीच परत ऍक्टच नाही झालं ना ते. ऍक्च्युली ट्रीटमेंट आहेत त्याच्यावरती, त्यांनी घ्यायला हव्या होत्या. संतती न होणं हा सुद्धा एक दुराव्याचा कारण असू शकतो दोघांमधलं. हो, कारण कसं त्याला लहानपणापासूनच साईन होती, त्यामुळे संततीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचं फारच म्हणजे नाही का ते डिवोशन होतं की हो संतती असायला हवी किंवा काय. पण मग त्या दोघांचं एकमत पण होत नव्हतं, त्याच्यामुळे मग त्या गोष्टी आणखीन पुढे, जे मी म्हटलं ना की मृत्यू षडाष्टक लागलं तर कुठल्याच गोष्टीत एकमत होत नाही. स्वभाव पूर्ण विरुद्धच आहेत ना, एकमत होणं शक्यच नव्हतं. वैचारिक काही जुळतच नाहीये इथे. एक्झॅक्टली, काहीच हे नाही. आणि तसं तूळ म्हटलं तर कसं थोडं बौद्धिक आणि या ह्याच्यात
जातं आणि म्हणजे मीनला पण हे आहे, पण मीन आणि तूळ हे फारच वेगळं जातं. शिवाय मेष आणि मिथुन कॉम्बिनेशन पण तसं बघायला गेलं तरी ऍडजस्टच करावं लागतं खूप. आपण मृत्यू षडाष्टकच आहेत. पण हे ज्या स्त्री जातक आहेत ना त्याच ऍडजस्टमेंटच्या बाजूने झुकत असतील प्रत्येक वेळी. बरोबर. हो म्हणजे तो थोडा अग्रेसिव्हच आहे. हो मॅडम, कारण मीन लग्न पण असं वेळात मंगळ सौम्य आहे आहे आणि आणि हो मिथुनेचे चंद्र पण तसे ते म्हणजे ऍडजस्ट सौम्य असतात. करतातच. हो हो. आणि पुरुषाच्या सौम्य. पत्रिकेमध्ये व्ययातला मंगळ तो चंद्रावरती पण दृष्टी ठेवून आहे, सप्तमावरती पण दृष्टी ठेवून आहे, त्यामुळे तो तसाच असणारच आहे अग्रेसिव्ह, स्वतःच खरं करणार. आणि त्याचा रवी पण सिंह राशीतला आहे. हो त्यामुळे ते स्ट्रॉंग आहे ना, ते जास्त स्ट्रॉंग आहे. तो घेत नसणार ही पण, कारण की तृतीय पहा ना, मानसिकता बघा ना, तृतीयेश आणि चतुर्थेश हे दोघं एकत्र वृश्चिक राशीत आहेत. त्यामुळे नमतं घेण्याचा प्रश्नच येत नाही इथे. चंद्र केतूमुळे बिघडलेलंच आहे, किती झालं तरी त्याचं वैचारिक धारणा म्हणजे बैठक जी म्हणतो आपण ती चांगली नाहीच आहे. व्यसनाकडे झुकण्याचा तोही एक कारणच आहे ते. नाही हिच्या आणि तो लग्न शुक्राच्या राशीत लग्नी राहू, ते एक मुद्दा आहे व्यसनाधीनकडे वळण्याचा. हो शुक्राच्या राशीतला राहू व्यसन देतो, हे तर आहे. उत्तर मॅडम आता ऐका, हा मॅडम. मला खवेदांश कुंडली हवी होती ना, मला आता ती इथे शेअर नाही करतायत, पण मी दुसरा यांचा फोन घेऊन ती काढली आहे. तर मी सांगू का त्याच्यावर थोडस, आता जर आपण चर्चा केली तर म्हणजे आता तसा वेळ झालाय, तुम्ही सांगा काय करायचंय. सांगा ते सगळ्यांनी. बघा म्हणजे सगळ्यांना सांगू द्या. हा सांगू का, लवकर सांगा. तुम्ही सांगा ना मॅडम मग. हो नाही सांगा सांगा ऐका मॅडम. ना, मी सांगते पण मला इथे शेअर नाही करता येणार, मग तुम्हाला कोणाला तरी लिहावं लागेल, मग आपल्याला चर्चा करता येईल ना. मी सांगते हे बघा, खवेदांश कुंडली काढली, ह्या स्त्री जातिकेची मी. तर तिथे मेष लग्नाची आली, ती लग्नी हर्षल आलाय, लिहिताय का सगळेजण. हा लग्नी हर्षल आलाय, वृषभेचा चंद्र आलाय, आणि तृतीयात मंगळ केतू राहू आले, चतुर्थात नेपच्यून आहे, पंचमात कोणी नाहीये म्हणजे सिंह रास आहे, षष्ठात कन्येचा प्लुटो आणि गुरु आहे, सप्तमात चतुर्थात काय बोलल्या मॅडम तुम्ही? नेपच्यून चतुर्थाचं परत नेपच्यून सांगा. नेपच्यून नेपच्यून मिथुनेत कोण आहे मॅडम? मिथुनेत मंगळ केतू आणि राहू आहे. मग इथं पण मंगळ खराबच झाला ना, राहू झाला केतूनी ना, झाला ना. तृतीयेतला. आणि ते मॅडमनी मंगळच मेन आहे ना. हे पण नाही, तिचे भावंड साथ देत नाहीयेत ना. आणि हे झालं का, चतुर्थात नेपच्यून, सिंहेत म्हणजे पंचमात कोणी नाही, कन्येचा प्लुटो आणि गुरु आहे, आणि सप्तमात म्हणजे काय की तुळेचा शनी आणि सूर्य आहे. हे गेलेलेच आहेत. हा तेच ना. आणि 8, 9, 10 मध्ये कोणीच नाही. नंतर लाभात पण परत शुक्र आणि बुध आलं, म्हणजे ते तिचा सप्तमेश शुक्र बुधाबरोबर आहे, म्हणजे ते तिला सारखं आपण जे म्हणतोय ना, ते पुनर्वसू नक्षत्र ते पण झालं, म्हणजे ते तिला ते म्हणजे दुसऱ्या लग्नाची इच्छा तर आहे, पण ते आता होणार. सक्सेस नाही मिळणार त्याच्यात. तेच तेच ना, म्हणजे ती ज्यासाठी ती इच्छा करते ती तर तिची नाहीच हे होणार. नाही, पण आणि म्हणजे ती त्याची ऍक्च्युली स्ट्रॉंग ते पण नाहीये ना. ऍक्सेप्टच करत नाहीये, हो ना, म्हणजे हो तिला हे समजून सांगायचा प्रयत्न केलेला नाही आहे. करणार ना मॅडम, ती रास बघा हा ना तिची. आपण हा म्हणजे बरोबर. बुधाची रस म्हणजे आपण असं त्याच्यात काय म्हणायचं, प्रगल्भता किंवा प्रगल्भता असं नाही म्हणता हा येत, मॅच्युरिटीच हे नाही ना, म्हणजे हे निर्णय कसे मॅच्युरिटी असल्यानंतर घेतले जातात ना. काय बरोबर. विचारायला डेप्थच नाहीये मॅडम तिच्या. नाही, आणि ते शनीनी पण अजून हे झालं ना. उथळ विचार आहेत असे, ती डेप्थच नाहीये. हम्म. आणि मंगळ पण खराबच झालाय तिचा, हो राहू केतूनी थर्ड.
त्यामुळे भाऊ पण तिच्याकडे नाही लक्ष ना, देत हा, नाहीये. लक्ष नाही देत ना ते तिथेच. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना, मी पटकन यांना घेऊन मग मी म्हटलं आपण ते खवेदाश पण काढू, कारण आपली चर्चा अतिशय उत्तम चाललेली आहे. सगळे जण म्हणजे छान सांगतायत अगदी. चला सर आले, आता वेळ झाला. हे खवेदास लावली बघा. हा हा, सरांनी लावली का? सरांची मग माझी वेगळी काय नाही बरं. हा, पण मी पण खवेदांशच लावली आहे सर, म्हणजे हे आहेत. सरांच्या याच्यावर वृषभ लग्न आलंय आणि हो, कुबल माझ्या मॅडमने याच्यावर हो. सांगितलं ते हा, मेष लग्न आलंय. आपण बाकी ते स्थान बरोबर आले, तृतीयातच हा आले हा, ना. बरोबर. माहित नाही, मग थोडंफार काहीतरी फरक झाला असेल. कसं आहे हा, की ते 40 कलेचं लग्न आहे ना मॅडम. होय होय होय. त्याच्यामध्ये तुमचा आयनॉक्स वेगळा असेल, माझा वेगळा असेल. हा हा हा, असू शकतो ना, बरोबर आहे सर. पण आपले स्थान बरोबर आलेत. म्हणजे आता तुमचा पण तुळेतच शनी आणि सूर्य आलाय, त्याच्यानंतर मिथुन येतच मंगळ केतू राहू असे आलेत ना. बाकी आले फक्त ते लग्न हे झालंय. तुम्ही म्हणता तसं ते आयनॉन्स वेगळं असेल. बघा सर, सांगा आता तुम्ही, सगळे अतिशय उत्तम. नाही कसं आहे, तुमची चर्चा चांगली चालली. हा, झाले ना आता 9-7 झाले ना. तुम्हाला जायचं असेल बघा. पोद्दार मॅडम, सगळ्यांनी सांगा आता काय. हो मॅडम, सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि खूपच छान चर्चा झाली. अगदी अगदी म्हणजे सगळ्यांचे व्ह्यूज खूप छान होते. वेगवेगळ्या अँगलनी आपली सगळेजण विचार करत होते. डेप्थ मध्ये जाऊन होते अगदी. हो, अगदी डेप्थ मध्ये छान सगळ्यांनी उत्तर दिली. भिडे मॅडमनी ना, त्यांनी पण ते काय बीज क्षेत्र काय त्याचा पण फॉर्म्युला छान सांगितलाय. बरं, आता मी सांगू का तुम्हाला? तुम्ही हो सर. परमिशन बोला. हा, त्याच्यामध्ये असं आहे की पहिली गोष्ट, जे मीन लग्न आहे हे अर्ली रिटायर आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये अर्ली रिटायर, म्हणजे धडसोड वृत्ती ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे. दुसरा भाग, आपण वैवाहिक जीवनाची चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी शुक्र हा एक तर वृश्चिकेतला गुण राशीतला आहे. सप्तमेश जो बुध आहे तो गुण राशीत आहे. रवी नीचेचा आहे आणि तो अष्टमात आहे, त्याला बळ कमी आहे. तर असे हे 3 मुद्दे बघितले तर जातकाच्या जीवनामध्ये कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा त्या व्यक्तीला वैवाहिक सौख्य पुरुष आणि स्त्री या दोघांनाही प्राप्त होणार नाही. मग तिने दुसरा विवाह केला तरी सुद्धा डायव्हर्स होण्याची शक्यता फार कमी आहे आणि तो त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये तिला तो टंगवत राहणार. म्हणजे तो तिथे तिला हे देणार नाही, तो असंच ठेवणार. दुसरी गोष्ट की मुलगी जी आहे, मीन लग्न असल्यामुळे त्या ठिकाणी मीन राशीलाच असा एक प्रश्न आहे. नंबर 1, मीन राशीच्या ज्या काही पत्रिका किंवा धनु राशीच्या असतील तर त्यांना ह्या गुरुच्या राशीच्या पत्रिका असल्यानंतर संततीबद्दलचे प्रश्न, संतती झाल्यानंतर सुद्धा किंवा संतती नसणं हा सुद्धा एक प्रश्न तयार होतो. म्हणून त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला सूर्य, बुध, शुक्र या 3 ग्रहांना मंत्र उपासना करून जर तिथे बळ निर्माण करता आलं आणि त्यांना जर त्या ठिकाणी जे वृश्चिकेतले ग्रह आहेत ते ग्रह त्या व्यक्तीची पिळवणूक करतायत, त्याला उजेडात आणू देत नाहीत. एक तर ती गूढ रास आहे. रवी हा इक्वेटरला नीचेच आहे, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी रवीची उपासना, बुधाची उपासना, शुक्राची उपासना केली तर साधारणतः 80% वैवाहिक जीवनातले प्रश्न सुटतील आणि हे लोक एकत्र निदान राहायला तरी येतील. बाकी काही नाही. म्हणजे जर राहायला आले तरी चालतील, पण डिवोर्स किंवा घटस्फोट हा होणं एवढ्या लवकर शक्य नाही आणि दोघेही अप्लाय करणार पण नाहीत.
असं आहे, कळलं का? तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही बघाल तर तिथे असा प्रतिसाद मिळणार नाही. त्याकरता मुळामध्येच पत्रिका ही आपण स्त्रीची पत्रिका पाहिली तर ती पत्रिका स्त्रीनेच उपासना करावी, तिनेच रवी बलवान करावा, तिनेच शुक्र बलवान करावा आणि तिनेच बुध बलवान करावा. बुध हा सप्तमेश आहे, शुक्र हा वैवाहिक जीवनाचा कारक आहे आणि बुध हा राशी स्वामी आहे. मानसिक स्थिती जर चांगली निर्माण करायची असेल तर बुधावरती जास्तीत जास्त जोर दिला पाहिजे. पंचमेश अष्टमात नीचेच आहे, षष्ठ अष्टमात नीचेच आहे, तर त्याकरता त्या ठिकाणी सुद्धा षष्ठामध्ये असणारे गुरु आणि मंगळ हे चांडाळ योगात आहेत आणि अंगारक योगात आहेत. हे दोन्ही ग्रह जेव्हा अशा राहूच्या युतीत येतात त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये तिथे जो राशी स्वामी आहे वृश्चिकेचा तो सुद्धा अंगारक योगामध्ये आहे. संततीचा कारक ग्रह आणि लग्नेश हा चांडाळ योगामध्ये आहे. त्याच्यामुळे प्रश्न सुटणं अतिशय कठीण आहे, क्लिष्ट आहे. कधीही एकमेकाला सिरियस घेणार नाहीत. त्याच्यामुळे पत्रिका काही सुधरेल किंवा काही पुढचे दिवस दिसतील चांगले असं बिलकुल वाटत नाही. कारण का की लग्नेशच षष्ठात राहूयुक्त आहे, भाग्येश षष्ठात राहूयुक्त आहे. हा एक मायनस पॉइंट आहे आणि रवी हा दुसरा मायनस पॉइंट आहे. तिसरा बुध शुक्राची युती ही वृश्चिक राशीतली परमिटेड नाही. आता काय म्हणायचं तुम्हाला? क्लास उत्तम झाला, अतिशय सगळ्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आभारी आहे आणि असंच उत्तेजन देत राहा. तुम्ही सगळ्यांनी जे कथाकथन केलेलं आहे तर तुमचा अभ्यास हा अतिशय चांगला झालेला आहे, त्यामध्ये वाद नाही, त्याच्यात काही प्रश्नच नाही. म्हणजे सगळ्यांनी वेगवेगळ्या पर्टिक्युलर अँगल मधून चांगल्यापैकी प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्हाला जी काही इत्यंभूत माहिती होती ती तुम्ही प्रदर्शित केलेली आहे. फक्त अपवाद एवढाच आहे की आता तुम्ही जे मांदी आणि गुलिक ह्या दोन ग्रहांचा कृपया उपयोग करू नका. वारंवार 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 सुरमय बघा, मांदिरी बघा असं केल्यामुळे तुमच्या ज्योतिषशास्त्राचा दर्जा हा खालवला जाईल, खालावतोय. कारण सिस्टम अशी आहे की जेव्हा छायाग्रहाचं तुम्ही जेव्हा विवेचन करता त्यावेळेला 11चे 11 छायाग्रह आणि एक कुंडली मांडून त्याच्यावरती आपल्याला प्रतिसाद द्यायचा असतो किंवा फलादेश करायचा असतो, असा शास्त्रीय नियम आहे. आणि गुलिक मांदी हे फक्त कुंडलीची भाषा आणि जे लोक डोंबिवलीला शास्त्री शिकलेत यांच्यासाठीच आहे तो. कारण डोंबिवलीकरांनी पूर्णपणे छायाग्रहाच्या बाबतीमध्ये कधीही कथन केलेलं नाही, शिकवलेलं नाही. त्याच्यामुळे अज्ञानी ज्ञान जर तुम्ही प्रोड्यूस करायला लागलात तर त्याच्यामध्ये माझं काही जाणार नाही, तुमचाच फलादेश चुकेल. मांदी माहिती असणं योग्य आहे, पण ती दरवेळेला अप्लाय करायचीच का, करावी लागेल का? तुम्हा माझ्या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये मांदी कुठे ना कुठेतरी सापडेल, गुलिक कुठे ना कुठेतरी सापडेल. त्यापेक्षा 11च्या 11 छायाग्रह जे आहेत त्याचा वापर करून सेपरेटली निवेदन किंवा विवेचन करणं जास्त योग्य असतं, असा हा दक्षिण भारतातला नियम आहे. त्या ठिकाणी कुंडलीच्या भाषेमध्ये सुद्धा फक्त 2च का दिल्यात, इव्हन त्या ज्योतिष सोबतीमध्ये 2च का दिल्यात की त्यांनी तुम्हाला पूर्णपणे ज्ञान येऊ नये म्हणून. म्हणून तुम्ही अवश्य वापर करा, हरकत नाही, शेवटी शास्त्र आहे. पण ह्या 2 ग्रहांना सारखं मागे लागून दुकान उघडलं की मांदी बघा, दुकान उघडलं की सुरमय बघा, तर तसं करू नका. ही माझी एक विनंती आहे. जर तुम्हाला उत्तम ज्योतिषी विवेचन करायचं असेल तर बोला. आता तुम्ही वाईट बोलत तर वाईट, चांगलं बोलत तर चांगलं. काय म्हणणं आहे तुमचं कवठेकर मॅडम? सर अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणलं बरोबर आहे त्याप्रमाणे ना ते सर, सगळ्या शिकवलेलं तर नाही सर. उपग्रहांचं. मॅडम मी बोलते. नाही हा सर, बोला तुम्ही बोला. म्हणलात त्याप्रमाणे शिकवलेलं तर नाहीच ते, आणि कसा वापर करायचा तर ते लांबच राहिलं सर शिकवलं नसल्यामुळे.
आणि मी तर म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की बघायचं असेल तर पूर्ण सगळ्याचा गोष्टीचा विचार करायला पाहिजे. नुसतं फक्त त्या दोनच गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आपण आपली तर चूक नाही काही होऊ शकत. आपण स्वतः चुकणार पहिले आणि आपण ज्याला येस, मार्गदर्शन करतो त्याचीही दिशाभूल करणार. ह्या दोन्ही गोष्टी होणार आहेत. त्यामुळे बघायचं असेल तर प्रॉपर सगळ्या दृष्टीने बघावं ते, नाहीतर बघू नये. आणि ही बरं, पत्रिका पारंपरिक दिवस खूप एवढी सुंदर सुटते आहे तर बरोबर. आणखीन फार खोलात जायची गरज आहे असं मला तर स्वतः पर्सनली वाटत नाही. हो मॅडम, नाही, अगदी बरोबर. तुम्ही छायाग्रहाचा वापर करा, पण एका कुंडलीवरती 11च्या 11 छायाग्रह तिथे विवेचन करा. सारखं हो मांदी सर, बरोबर आहे. इथे काय फक्त मांदी आणि गुलिकच शिकवलं, तरी पण ते सुद्धा आम्हाला तर शिकवलंच नव्हतं, मांदी आणि गुलिक सुद्धा. जेव्हा तुम्ही हे पूर्ण म्हणजे आपले छायाग्रह शिकवले ना, तेव्हापासूनच आम्हाला माहित झालं. पण तेव्हापासूनच आम्ही बघतोय, तेव्हापासूनच हे आम्हाला माहित झालं की आता तर ह्या पत्रिकेत ही तर अशी पण क्लिअर आहे पत्रिका समोर बैठकीप्रमाणे. पण मग लग्नात धूमबिंदू आलाय, कुटुंब स्थानामध्ये यमघंटक व्यतिपात आलाय, व्ययात मृत्यू आलाय, लाभात कालबिंदू आलाय, हे सगळं. आणि मग मांदी वृश्चिक राशीत आलेली आहे. हे आम्हाला आत्ताच समजलेलं. म्हणजे जेव्हा तुम्ही आमचे छायाग्रह घेतले त्याच्यानंतर मांदी गुलिकचा वापर कसा करायचा हे माहिती. नाही तर फक्त लिटरली ते मांदी आणि गुलिक दोन शब्द असतात आणि येतात एवढंच माहित होतं. पण आता आता आम्ही असं ती आहे, संपूर्ण पत्रिका आता असं आहे माहिती मॅडम, म्हणजे असं आहे हो मॅडम सर. की मांदी आणि गुलिक ह्याच्याबद्दल एक 10 ओळीचं तरी पत्रक तुमच्याकडे आहे का? नाही, काहीच नाही. म्हणजे आम्हाला शिकवण्यात नाही काहीच सर, नाही. आलं नाही सर. नाही, बिलकुल नाही. नाही, कुठेही नाही. कारण का माहिती सांगू तुम्हाला, फक्त मांदी ही जी आहे हे कुंडली 2002 या सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध आहे. तसंच त्या ठिकाणी जे आपण दुसरा जो नवमाश पुष्कर शिकलो तो सुद्धा 2002 मध्येच उपलब्ध आहे. इत्यादी ग्रह त्या लोकांनी का दिले नाही? कारण की त्याचं कॅल्क्युलेशन हे डिफिकल्ट आहे, म्हणून त्या सॉफ्टवेअर मध्ये त्या गोष्टी प्रदर्शित केलेल्या नाही. मग आता आपल्याकडे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये 11च्या 11 छायाग्रह आणि त्याच्याबद्दलचा जो इतिहास आहे हा सगळा दक्षिण भारतामध्ये कथन केलेला आहे. म्हणून कोणी राग मानू नये, पण फक्त मांदीवरती तुम्ही जर जोर भरत देत बसलात तर तुमचं भविष्य दूषित होईल. कारण मांदीला वापरायचं, गुलिकला वापरायचं. कोण म्हणतं मांदी शनीचा पुत्र आहे, कोण म्हणतं गुलिक हा राक्षस आहे. काय वाटते तसं त्यांनी त्याच्यावरती विवेचन केलेलं आहे. तर पहिला ठरवा की मांदीचं डेफिनेशन काय, गुलिकचं डेफिनेशन काय, तो काय कार्य करू शकतो. आपण जसं हर्षल शिकतो, आपण राहू शिकतो, केतू शिकतो, तसं संपूर्णपणे त्या 11 छायाग्रहांचं विवेचन. इंद्रचाप बद्दल एकाही व्यक्तीला माहिती नव्हतं. चाप म्हणजे बाण, इंद्र धनुष्य, धनुष्य बाण. मग कशाला म्हणतो आपण धनुष्य? चाप म्हणजे धनुष्य आहे ना, मग हो इंद्रचाप. सर. मग हो त्या सर. इंद्रचाप जे दिसतं इंद्रधनुष्य ते अत्यंत पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामध्ये वर्णन करताना आलेला ग्रह कोण आहे, त्या ग्रहासोबत जर इंद्रचाप आला असेल तर तो काय फलादेश देईल याचं वर्णन करणं अत्यंत आवश्यक आहे. फक्त गुलिक मांदी घेऊन बसू नका, नाहीतर तुमचं भविष्य तुम्ही सांगताना तुम्हाला असं वाटेल तुमच्या क्लायंटला, अरे ह्याला काहीतरी वेगळं येतंय. दॅट इज कम्प्लिटली रॉंग. इज अ प्राऊड ऑफ ऍस्ट्रॉलॉजी असं म्हणता येईल. पण तसं नाही, तुम्हाला पूर्णपणे त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अशा बऱ्याचशा तुम्हाला सांगतो, एक नवमाश रहस्य नावाचं पुस्तक आहे, अमेरिकन यांनी लिहिलं होतं आणि त्याचं भाषांतर केलं पुण्यामध्ये. त्याच्या आजूबाजूला नक्षत्राच्या आजूबाजूला असणारे ग्रह, त्याच्यावरती तारे आणि मग त्याच्यामध्ये नवमाशामध्ये एवढं किचकट करून ठेवलेलं आहे की त्याच्याबद्दलचं उत्तर सापडतच नाही. आणि सगळी इंग्रजी, बिटा माका अशी सगळी जी काही तारे आहेत. सर माझ्याकडे आहे पुस्तक ते. मी सुरुवातीची 2-3 पानं वाचली, नंतर मी ठेवून दिलं सर ते. वाचता येणारच नाही तुम्हाला काय. माझ्याकडे आहे पुस्तक. हो सर. हा. सर नाही, नाही. नवमांशावरती ना, म्हणजे जे तुम्ही सूक्ष्मांश शिकवले ते सुद्धा नाहीत. आणि आता तुम्ही पुष्कर रमांश हा आपला सेपरेट विषय झाला, ते सुद्धा आम्ही म्हणजे नाहीच शिकवणं दूर, पण ते नाहीच आहे, कुठेच नाही उपलब्ध पुष्कर नाही नवमांश. आणि नवमांशाचं नवमांश रहस्य पुस्तक जरी आहे त्यात पण सूक्ष्मांशाचा उल्लेख नाहीये. नाहीये. आता नाही. पुष्कर नवमाशाचं 1918 सालचं पुस्तक माझ्याकडे आहे.
1908 1918 आणि हो इंग्लिश मध्ये सर. हो आहे हो. आहे मी फोटो कशाला बोलू. ताजिकची प्रत 1858 सालची आहे. किती? 1858. बापरे. Yes. हो छान. मग आता विचार करा तुम्ही, असा संग्रह असल्यानंतर तुम्ही प्रॉपर ऍस्ट्रॉलॉजी शिकवू शकता. म्हणजे पीठ मळताना मीठ लागतं, पण ते किती लागतं? अख्खा दिवस तुम्ही मांदी आणि गुली, सुरमय आणि मांदेली, व्हॉट नॉनसेन्स. एकदा सांगितलं फिनिश. बोला आता तुम्ही काय बोलायचं असेल तर बोला. पत्रिका छान वाचली, सगळ्यांनी चांगला अभ्यास केला, चांगली उत्तरं दिली, चांगलं एस्टिमेट केलं, चांगल्यापैकी गाईडलाईन दिली. नो प्रॉब्लेम, अतिशय उत्तम. आणि तुम्ही निश्चितच ज्ञानी आहात, पण उगाच काहीतरी न मसाला टाकून पत्रिका बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. या पत्रिकेमध्ये गुरु मंगळ अंगारक आणि चांडाळ योगामध्ये अष्टमातला रवी नीचेचा आणि वृश्चिकेतला शुक्र बुध हा कन्फ्यूज करणारा योग आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये गूढता, सस्पेन्स ही निर्माण होईल. हा एक बेसिक पार्ट आहे. एम आय राईट और रॉंग? हो सर, अगदी 5 ते 10 ओळीमध्ये ह्या कुंडलीचं विश्लेषण होऊ शकतं, इतकी क्लिअर आहे पत्रिका ही सर. खरं तर ती सोपीच. अशा पद्धतीने तुम्ही जे 3 पॉईंट सांगितले ना सर, याच ह्याच्यावरती खरी पत्रिका सगळी फिरते आणि अतिशय सोपी खरं तर होती ती. पण ठीक आहे. एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण पॉईंट्स नाही, मांडतो तुम्ही म्हणून ते झालं. त्या सगळ्यांनी जी उत्तरं दिली ती अतिशय योग्य आहेत. चर्चा झाली ती सुद्धा योग्य आहे. त्याच्यामध्ये काही वाद नाही. अतिशय सुंदर कार्यक्रम चालला आणि चांगलं ज्ञान मिळालं, इतरांना पण मिळालं. इतरांनी जे संचलन केलं त्यांना सुद्धा ज्ञान मिळालं. असा काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच आहे की काहीतरी घुसळवू नका मध्ये. तुम्ही नेपच्यूनचा आणि सर विचार पोद्दार केला मॅडमनी सुद्धा छान विश्लेषण केलं सर. त्याचा त्यांचाही अभ्यास त्याच्यावरचा खूप छान आहे अभ्यास आणि सगळ्यांनी आहे. छान मुद्दे मांडले सर. म्हणजे सुंदरच झाला आजचा क्लास, प्रश्नच नाही सर. पुढच्या वेळेला कोणाला यायचं असेल तर अवश्य या, नाराज होऊ नका. पण मी थोडासा स्पष्ट वक्ता असल्यामुळे तुम्ही त्या मांदी आणि गुलीच्या मागे लागू नका. आणि थँक्यू सर, तुम्ही म्हणजे ही ऑपॉर्च्युनिटी दिली, त्याच्यामुळे सगळ्यांच्या समोर एखादा विषय घेऊन आम्हाला येता आलं आणि म्हणजे सगळ्यांनाच त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून एखादी कुंडली कशी सोडवायची. तुम्ही थँक्यू हुशार सर. आहात. बघा असं आहे, पोदार मॅडम, यू आर ऑलवेज रिस्पेक्टेड, हायली रिस्पेक्टेड, बिकॉज युअर थॉट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही नेहमी बोलता, चर्चा करता, तो भाग एक चांगला आहे. पण आपणच ज्योतिष बनवतो आणि आपणच ज्योतिष बिघडवतो, तर तसं करू नका. ज्योतिष बनवा. मी केवढे चांगले चांगले विषय तुम्हाला शोधून आणले. सूर्य सिद्धांत आहे, त्याच्यानंतर जेमिनी आणलं, आणखी बरेचसे विषय जे आहेत आपल्याला शिकायचे आहेत, तर ते विषय ग्रांटेड पाहिजेत. कळलं? त्याचा अभ्यास तुम्हाला पूर्ण पाहिजे, हवा. देन ओनली यू कॅन, अदरवाईज यू विल बी फेल. कारण तुम्ही आतापर्यंत चांगलं व्हाल, नंतर पुढे जाऊन काय करणार? काय असं आपण जे बोलतो ते झालं पाहिजे. बिलकुल कोणी काही हे करू नका. काय की तुम्हाला तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगितला सर. आपणच बनवतो आणि आपणच बिघडवतो आणि हे खूप प्रकारे ऐकायला मिळतंय सर. कारण बाकी ठिकाणी जाऊन आलेले लोक जेव्हा आपल्याकडे येतात ते सांगतात तेव्हा आम्हाला असं असं सांगितलं गेलं, जे प्रत्यक्षात त्या पत्रिकेमध्ये कुठेही दिसत नाही. त्यावेळेला खरंच आश्चर्य वाटतं की लोकांची अशी दिशाभूल करून काय साध्य होतं सर याच्यामध्ये. केवळ पैसा मिळवणं हा उद्देश असेल तर तो चुकीचा आहे. लोकांची दिशा, कारण हे एक प्रकारची समाजसेवा आहे. तुम्ही ऍटलीस्ट जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही चुकीचं काही सांगू नका. आणि दुसरी गोष्ट मॅडम, बघा, सृष्टीकडे लक्ष ठेवावं आवश्यक आहे. मंगळ आणि बुध शुक्र यांचा केंद्रयोग आहे, तो त्यांना सोडणार नाही. कारण का मंगळ हा चिघळलेला आहे आणि त्याच्याच राशीत बसणारे त्याचे 2 शत्रू आहेत. त्यांना तो तिथे त्रास देणार म्हणजे देणारच. आणि 2, 5, 8, 11 या स्थिर राशी आहेत. त्याच्यामध्ये असणारे हे 5 ग्रह आहेत. बघा, बुध शुक्र, गुरु, मंगळ आणि राहू असे 5 ग्रह आहेत त्या स्थिर राशीमध्ये.
म्हणजे तिथे मंगळाच्या राशीत बसणारे ग्रह. आता एक एक वाक्य तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपल्या घरात जर आपला शत्रू येऊन जर आपलं घर काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती आपली पूर्णपणे दृष्टी असेल त्या ग्रहाची, तर तो ग्रह कधीही सक्सेसफुल होत नाही. हा सिद्धांत आहे. ज्योतिषातले काही सिद्धांत आहेत. काय वाटतं अबाउट दिस ओपिनियन? हो सर, बरोबर आणि आहे तो सर, तर बरोबर आहे सर, मंगळासारखा बरोबर ग्रह बोललात आहे. सर. म्हणजे आपल्या घरात जो शत्रू येऊन बसला आहे त्याच्यावर घरमालकाची दृष्टी आहे, त्यामुळे त्या शत्रूला काही जास्त वाव नसतो. बिलकुल नाही. तो त्याला तिथे त्याचा आटापिटा करणारच. हा. आणि मंगळ हा नेहमी आंदोलन करणारा प्लॅनेट आहे. आणि शुक्र आणि बुध हे अतिशय कमकुवत प्लॅनेट आहेत. भांडण करायला तयार नसतात. मग ते केव्हा भांडतात? जेव्हा मंगळाच्या राशीत असतात तेव्हा. बरोबर. ते जर शुक्राच्या राशीत असतील तर ते नमतं घेतात. तर ती पोलाईट प्लॅनेट आहे. पोलाईट प्लॅनेटला पोलाईट राग. मिथुन, वृषभ या विचारवंतांच्या राशी आहेत. कर्क, कन्या, इंटेलेक्च्युअल. हा, त्या आपलं सामंजस्य फार महत्वाचं आहे. पण वृश्चिकेमध्ये बसणारा ग्रह आणि त्यातल्या त्यात मंगळ त्यांच्यावरती पूर्णपणे त्या राशीवरती पाहतोय. इट इज कंट्रोल्ड बाय मार्स. बरोबर. वेन द मार्स गोइंग टू कंट्रोल. आता बघा तुम्ही, मोदींनी हे केलं, आता युद्ध सीज फायर झाला. कंट्रोल कोणी केला? तर त्या ठिकाणी त्यांनी आघाडी घेतली, तो मंगळ आहे. आणि हेच जर वृश्चिक राशीचे मोदी नसते तर वॉर करण्यासाठी ते कधी प्रवृत्त झालेच नसते. हे मी तुम्हाला गॅरंटी सांगतो. त्यांनी एक मुखी निर्णय घेतला की नाही, अभी सोडूंगा नाही. हे काम फक्त मंगळच करू शकतो, हे गुरु करू शकत नाही. 100% बरोबर आहे सर. हा, त्यांचं शिवलग्न आहे, त्यांच्या लग्नी शनी आहे. मी पुढच्या वेळेला शिवलग्न शिकवणार आहे. मी तुम्हाला शिवलग्नाचे कॅरेक्टर सांगतो. तुम्ही नाना पाटेकर बघा, नेव्हर कॉम्प्रोमाइज. हो सर. एका प्रोड्युसरला त्याने घरी बोलवलं मटण जेवायला आणि नंतर त्याला सांगितलं की तू जेवलेली भांडी तूच घासून जायचं. हे असे लोक आहेत, कळलं? पाहुण्याला बोलवायचं आणि त्याच्याकडून भांडी घासून पण घ्यायची. इट्स अ फॅक्ट. हा, बरोबर बोलतोय सर, बरोबर आहे सर. बरोबर आहे. मग ही सिस्टम जी आहे ही जोड्या ठरवतो, नाना पाटेकर ठरवत नाही. कळलं? बरोबर आमचा आहे जुना सर. साथीदार आहे, पण तो असाच वागतो. त्याचं शिवलग्न आहे, कन्या रास आहे. सर, तो हसत हसताना हसत पण सांगितलं असेल ना त्यांनी? हसत हसत सांगितलं असेल भांडी हो, असंच घासायला. सांगितलं. मी त्याला भांडी घासायला लावली. हा किस्सा आहे. तो म्हणजे आता एक जोक येतो नेहमी आणि परेश रावल बोलतो, अभी ये धोती खोल रहा है. म्हणजे हा एक कॉमेडीचा किस्सा आहे. जसं आपण आता काही वेळेला काही गोष्टी उघड करतो, म्हणजे लोकांना उघडच करतो, लक्षात घ्या. मग तिथे तो डायलॉग परेश रावलकडेच का गेला, नाही का? किती 20 सेकंदाचा पण डायलॉग नाहीये. बरोबर बरोबर सर. पाकिस्तानचं काय दाखवत असले ना की तो परेश रावलचा तो डायलॉग असतो. असं आहे. पण युद्ध झालं, युद्ध थांबलं, पण मोदी होते म्हणून शक्य झालं. कारण का? अगेन आय टेल यू, वृश्चिकेचा मंगळ चंद्राची युती, लग्नावर त्या ह्याच्यामध्ये दशमावर दृष्टी, सप्तमावर दृष्टी, लग्नी शनी आणि लग्नी शनीने घेतलेला निर्णय. असं आहे. त्यांनी जीवनात जेवढे कष्ट घेतले तेवढे कोणी कुठल्या प्राईम मिनिस्टरनी घेतले नाही, कुठल्या पॉलिटिशियननी घेतले नाही. तरी सुद्धा चेहऱ्यावरती सतत हास्य आहे. ही एक कमाल आहे. असं आहे. म्हणून काही लोक जन्माला येतात, आपली पोझिशन घेऊन येतात आणि ती पोझिशन असते प्लॅनेटरी. द प्लॅनेटरी पोझिशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
हरकत नाही, फार छान झालं. पोद्दार मॅडम, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. कुबल मॅडम, आता तुम्ही थँक्यू सर. समारोप करा. समारोप करा. होय सर, करते. आता फक्त समारोपच करते, कारण सगळ्यांनी एवढी सुंदर तर पत्रिका नाही, सोडली. चांगलं केलं, प्रश्नच नाही. तुम्ही शेवटी प्रश्नच नाही. शेवटी अगदी मेन मुद्दे म्हणजे 4 ते 5 मिनिटात पण फार छान सांगितले. तर आता थांबा, आधी तुम्हाला नमस्कार करू द्या. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. पोद्दार मॅडम, तुम्हाला पण नमस्कार, कारण आज तुम्ही होस्ट होता आपल्या म्हणजे ह्या कार्यशाळेच्या. आणि सगळ्यांनाच म्हणजे उपस्थित सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. तर आज आता सर पत्रिकेबद्दल आता काही बोलत नाही, खूपच तुम्ही इतकं छान सांगितलंय, म्हणजे इतकं मस्त की म्हणजे ही बिन लग्नाची पत्रिका. तो लग्नेशच म्हणजे षष्ठात तर आलाय समजा, तो ठीक आहे. पण तो राहू बरोबर म्हणजे तो गुरु चांडाळ योग तर दिसतोच आहे. त्याच्यानंतर धनेश मंगळ, तर तो पण राहू बरोबर, तो पण अंगारक योग. आणि ह्या तुम्ही आता बोलता बोलता ते छान म्हणजे आपल्याला ग्रह कुठल्या राशीत ते तर आपण बघतोच, पण स्थिर राशीतले ग्रह म्हणजे कसे, हे वृश्चिकेचा पण, ही वृश्चिक म्हणजे पण स्थिर रास आहे ना, तिथे पण हा मिथून हे सॉरी बुध आणि आपला शुक्र आले, तर ते पण योग्य नाही. त्याशिवाय ते मंगळ दृष्ट म्हणजे आता मी सगळं नाही सांगत, पण तुम्ही जाता जाता म्हणजे तुम्ही बोललात ते पण आम्हाला खूप आवडलं. यांनी सगळ्यांनी म्हणजे चर्चा छान केलीच, नो डाऊट. पण तुम्ही अगदी 2 ते 3 मिनिटात पत्रिकेचा पूर्ण आढावा घेतला. आणि समजा गुलीक मांदी आम्ही जे काय ते धूम वगैरे गेलो, तर मला असं वाटतं म्हणजे पुढच्या वेळेस आपण सगळ्याच पत्रिका एकतर पारंपरिक पद्धतीने सोडवाव्यात का, असं मी तुम्हाला विचारतीये. किंवा एखाद्याला पत्रिका जर सोडवायची असेल तर तुमचं असं म्हणणं आहे का की आपलं छायाग्रहांनी जर सोडवायची असेल तर, कारण तुम्ही आम्हाला तसं पण शिकवलंय ना, तर हे मिक्स न करता कुठली तरी एक पद्धत वापरून आपण म्हणजे असं हे करायला हवं का चर्चा, असं मी तुम्हाला विचारतीये सर. हा नाही मॅडम, असं आहे, हा हा तुम्ही जे काही छायाग्रह आहेत ना त्याचा अवश्य वापर करा. हा पण ते 11चा 11 करा. आणि हा हा एक एक कुंडली त्याच्यावरती अप्लाय करा. हो बरोबर आहेत ना, आहेत ना. ते म्हणजे मांदी फक्त उडवू नका. मांदी गुलिक असंच हे न करता सगळं, पण म्हणजे आपण हे असं आता बोलता बोलता सगळ्यांनी म्हणजे थोडं थोडं सांगितलं असेल. गुलिक मांदी म्हणजे इथून सुरू झाली, मग त्याच्यानंतर तो काळबिंदू पण आला ह्याच्यात लाभात, मग मृत्यूबिंदू पण आला व्ययात, मग नंतर यमघंटक व्यतिपात हे पण धनात आले. आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं डायरेक्ट ह्याच्यातच आला ना, उपकेतू आणि इंद्रचाप सप्तमात आला. आणि परिवेश परिधी हा अष्टमात आला. आणि मग गुलिक मांदी परत ह्याच्यात. हा म्हणजे ठीक आहे, पण म्हणजे पारंपरिक पद्धतीने पण पत्रिका पूर्ण छान सुटते. आता तुम्ही कसं किती पटकन असं छान सांगितलं आणि ते सगळ्यांना कळाल. सगळ्यांनी चांगला प्रयत्न केला, नो डाऊट. तर आधी नाही, तुम्हाला खूप कोटी प्रश्नच कोटी नाही. धन्यवाद का, तर तुम्ही म्हणजे आम्हाला चांगलं शिकवलंच आहे, नो डाऊट. त्यामुळेच हे सगळं एवढे सगळे बोलू शकतोय. पण हा सरावचा क्लास पण सुरू केला ना, त्याच्यातनं पण म्हणजे अजूनच पुष्कळ सगळ्यांना चांगलं असं काय म्हणायचं, आपल्याला स्वतःला प्रदर्शित करण्याची संधी पण देत आहात. त्यासाठी सर तुम्हाला पण खूप खूप कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल, ह्यूज थँक्यू. ह्यूज. धन्यवाद मॅडम, ऑल द आणि बेस्ट. एवढं बरं नसताना आज बघा आपलं किती वेळ झालाय, तरी सुद्धा तुम्ही थांबलात आणि परत नंतर म्हणजे अजून बोललात, इट्स ओके. त्यासाठी पण खूप धन्यवाद. लवकर लवकर बरे व्हा आणि असंच आम्हाला शिकवा. येस, अजून तुम्हाला खूप येस खूप मॅडम. आयुष्य हे करायचंय आम्हाला, थँक्यू. अजून भरपूर शिकायचंय सर तुमच्याकडनं. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू ऑल, कोणी थँक्यू. राग मान नये, आणि फक्त मी नाही नाही, स्पष्टीकरण दिले. राग काही नाही, तुम्ही तो राग कशाला येईल सर कोणाला, तुम्ही छानच सांगता ना. फक्त 1 मिनिट, सरोज मॅडम, पुढच्या वेळेस तुम्ही घेताय ना, नक्की सांगा. हॅलो. हो मॅडम, मी तुम्हाला सांगते 1-2 दिवसात. हा सरांना अजून म्हणा आहे ना, कोणाला. हा. हो नाही हो, मी ऐका ना, एक सरांनाच मिनिट, कळवेल. हो शनिवार एक हो. हा तुमच्यासाठी मिनिट आहे. मॅडम, ऐका ना सर. बरं ठीक आहे ते सर, मी काही ते असेल तरी येईल हा शनिवारी. ठीक ठीक आहे, आहे, म्हणजे ठीक आहे, नाही तर ओके. अजून कोणाला पण तयार करायला म्हणजे हा, सांगा ना, आता सगळे ते गीता सावंत आहेत नाही, त्यांना चालेल तयार. चालेल. हा तुम्ही नाही त्यांना. मॅडम, हा मी घेईल. हा नेक्स्ट सॅटर्डे पर्यंत हो घेईल. हो हो, तर नक्की. मॅडम तुमचे पण आभार, खूप छान तुम्ही थँक्यू मॅडम, तुमचे पण. नाही तुम्ही पण माझं काय सगळ्यांनी नाव खूप नाही नाही छान, नाही. नाही नाही, सगळ्यांनी सरांचं खूप छान सगळ्यांना उत्तर हा दिले. सगळ्यांनी थँक्यू छान. सो आणि मच. सरांचेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहेत, आणि सरांनीच आपल्याला सगळ्यांना एवढं मी आपण सकाळी बोललो ना, म्हणजे नुसतं हे हो नाही हो. तुम्हाला पण परत मला सांगायचं म्हणजे तुम्ही अक्षरशः आम्हाला पायलट बनून
म्हणजे त्या स्पेसमध्ये उडण्यासाठी तो तयार केलंय की आता ज्याला जेवढी उंच भरारी घ्यायची तेवढी तो घेऊ शकतो. तर थँक्यू सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. धन्यवाद सर. आणि माधुरी